बाजूला भावेश पवार. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. काही क्षणात मॅचला होतीये सुरुवात. टॉस जिंकून निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा टीम पनुष11 टेंभवली. दुसऱ्या बाजूला साई 11 गोरसई ब. सूरज केने. मॅच सुरू होण्याआधी पाण्याची तहान जरूर लागेल, विजयाची तहान देखील लागेल दोन्ही गावांना, दोन्ही टीम्सला. या पाहूयात कोणत्या गावाच्या नावानं आज डंका वाजणार. मागचा सामना अप्रतिम रंगला. सुरईनं जो विजय मिळवला ऐतिहासिक होता. आणि आरोही 11 सुरई आजच्या दिवसातील एक अशी टीम राहिली ज्या टीमनं एक सर्वात रोमहर्षक विजय या स्पर्धेतला मिळवला. 3 ओव्हर 18 रन्स होते. चौथ्या षटकामध्ये देखील धावांसाठी संघर्ष सुरू होता. 5व्या षटकात आले 24 आणि त्यानंतर जे टार्गेट सेट झालं ते डिफेंड केलं धारावे सारख्या एक बलाढ्य संघाविरुद्ध. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एक पारितोषिक आलंय अतुल पाटीलसाठी. सर्जा महाराष्ट्रातील एक नामवंत बल, वेगाचा राजा पडले गावचा. आणि अजयदादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक जमा आहे अतुलसाठी. अतुलने येऊन आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. जयदुर्गा सुरईचे अष्टपैलू खेळाडू. सिंगल ॲड झाली आहे. एका धावेनं डाव सुरू झाला मैदानाच्या आत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पवन केणे कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जॉईन होतील. समालोचक मित्र मच्छिंद्र पाटील सर, स्वागत आहे आपलं. बॉल तयार. गेम ऑन. हाफ ट्रॅकर वेगात टाकलाय. चांगली सुरुवात मैदान जाऊन पोहोचणार. स्कोर कार्ड वरती 5. अतिशय सुंदर गुणलेखन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. प्रतीक ऑनलाईन मॅच एन्जॉय करतायत. आज आता प्रतीक पाटील सारखा मागच्या मॅचचा मान ऑफ द प्लेस टीममध्ये नाही आहे. दुसऱ्या बाजूला भावेश पवार नाही आहे. पाहूया त्यांची कमतरता कशा प्रकारे भरून काढली जाते. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर यांच्या स्वप्नांना साकारलेलं टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला भुरळ पाडणारं आयोजन आपल्या भेटीसाठी आलं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024 पर्व 6. एक वेगळा फटका सजवायचा होता आणि त्यामध्येच घडला काय तर धक्का लागेल मैदानावरती. पहिला टीम पनुष11 टेंभवलीला जहानुमान टेंभवली इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या आशा अपेक्षा, मोठी स्वप्न घेऊन आज टेनिस बॉल क्रिकेट जगतातील तारे सितारे आपल्याला खेळताना दिसतील. उद्या व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओपन हाफच्या माध्यमातून तालुकास्तरीय क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळेल. उद्या ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, रायगड, त्यातून पनवेल तालुक्यातील आदित्यप्रिया लॉजिस्टिक, कळंबोली अशा टीम्स इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. थोड्याच वेळात तो ड्रॉ देखील आम्ही तुम्हाला पोचू. तालुकास्तरीय फॉर्मॅटमध्ये 6 मॅचेस रंगतील लीग स्टेजला. सुरुवातीला 4 टीम्समध्ये 2 मॅच, त्यानंतर विनर विनर, त्यानंतर लुझर लुझर, लुझर लुझरमधला विनर, विनर विनरच्या लुझर सोबत खेळ आणि त्यातून विनर टीम सकाळच्या सत्रामध्ये 2 मॅच जिंकणारा टेबल टॉपर सोबत खेळ. 7ला विकेट गेली. 1 षटक सुरू मैदानावरती. पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पवन केणे. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. अजून एक हाफ ट्रॅक चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. मॅच रंगती. एका बाजूला टेंभवली आहे, दुसऱ्या बाजूला गोरसई. भिवंडी विभागातील 2 महासत्ता आज एकमेकांच्या विरुद्ध लढत असताना षटक संपलं. पहिलं धावा 7 ते राहिल्या गोरसईच्या नावावर. जाऊया डीजे रॉनीकडे. एक संगीत आणि पुन्हा परतू.
मयूर दादा प्रतीक दादाची, मयूर दादा प्रतीक दादाची येवन जोडी हाय जगास, येवन जोडी हाय जगास, येवन जोडी हाय जगास. नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला, फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला. ठाणे जिल्ह्यात हाय बोल मला मयूर पिसेकर दादा बोलतात त्याला, जिल्ह्यात हाय बोल मला मयूर पिसेकर दादा. त्या संगीताच्या माध्यमातून अतिशय सुंदर बोल तुम्हाला ऐकायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 7 धावा. क्या बात आहे. मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर. नुकतेच एक काकांच्या माध्यमातून आपण एक लाईन ऐकली जे कर्जतवरनं आले. त्यांनी सांगितलं की मयूर आणि प्रतीकबद्दल बोलायला मला आवडेल की आता फक्त हे नावं नाही, आता सेलिब्रिटी बनलेत, बट मनामध्ये अगदी नेहमीच एक उच्च विचारसरणी आणि अलवाज डाऊन टू अर्थ आयुष्य जगायला सध्या यूथ आयकॉनला मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर शिकवतात. फटका फसला होता, मिस टायमिंग होतं, क्षेत्ररक्षक थोडे दूर राहिला. वॉट अ फोल्डिंग, वॉट अ स्टॉप बाय पवन केणे. वेल फिल्डिंग, वेल फोल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहताय पुढे जाणाऱ्या 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेत त्या म्हणजे आत्तापर्यंत तब्बल 3 धावेवरती बॅटिंग करतोय. 9 धावा स्कोर कार्डवरती लागतील. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि एक्स्ट्रा कव्हरला ज्यावेळी तुम्ही फेल करता या मैदानावरती बॉल आउटफील्डमध्ये ग्रास तिकडे थोडासा थांबून येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागतं आणि आज तीच फिल्डिंग ते स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. गोरसई आणि टिंबवलीच्या दरम्यान सिंगल डबलना धावफलक हलतंय. मागच्या 2 बॉलमध्ये या ठिकाणी आपण पाहता 3 धावा आलेत आणि स्कोर डबल डिजिटमध्ये आला. नेक्स्ट मॅच सुरई आणि त्यांच्या विरुद्ध वाकळनं दोन्ही टीम टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये पोहोचायच्या. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूवरती पुढे सरकलाय गोलंदाज सूरज केने. एक सिंगल अजून ॲड होईल आणि एका सिंगलनंतर स्कोर पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे जी धावफलकावर या ठिकाणी जाऊन पोहोचली आहे 11 धावा, 1 गडी बाद, 11 लॉस ऑफ 1. ऑन साइडला फटका चांगला आहे, चाललाय बॉल फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. हा येतो या मॅच मधला चौकार. ओव्हर नंबर 2 आणि चौकार आलाय दुसरा. क्या बात आहे. काय शॉट होता, जोरात टाकला होता, शफल झालाय. 360 फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता यॉर्करनं केला पलटवार. फ्रंट फुटला येऊन खेचायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट नाही जमला या क्षणाला बॅटरला. ज्यावेळी परिस्थिती कठीण असं ना, कठीण काळात स्वतःला इतकंच सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन. फॉलो उनके पर बोलता है, अक्सर वो लोग खामोश रहते हैं जमाने में जिनके जीतने के जज्बे और हुनर बोलते हैं. आज ती जिद्द, ती चिकाटी, ते शौर्य, ते पराक्रम दाखवायचं आहे प्रत्येकी टीमला. फटका एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक कॉल करतात, मी घेतोय. टिपलाय झेल, धक्का लागेल मैदानावरती. नंबर 2 16 या आकड्यावरती आणि बाद होत आहेत फलंदाज मंदार. मोठ्या जोमाने जाते विकासाच्या मार्गाला. साऱ्या समाजात मानपान मिळतो बघाया मयूर दादाला. मयूर प्रतिष्ठान गुप्ता नावाने कार्य ते महान करतात र. मयूर प्रतिष्ठान गुप्ता नावाने कार्य ते महान करतात र. असा
असा डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असं डॅशिंग रुबाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. सध्या सोशल मीडियावरती भरपूर चर्चेत असतं. सोशल नेटवर्किंग साईटवरती नाव ते म्हणजेच आदरणीय मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर यांचं. अनेक सारे आज दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकं संपली आहेत, 2 धावफलकावरती टेंभवली आपल्याला पाहायला मिळते 16 या आकड्यावरती. 8.00 या सरासरीनं धावा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. या पाहूयात कशा प्रकारे मॅच पुढे जाईल. पनोश 11 की साई 11 कोणती टीम मैदानावरती डंका वाजवेल आपल्या गावाच्या नावाचा. कारण दोन्ही टीम भिवंडीतनंच आहेत, त्यामुळे दोन्ही टीमचा सार्थ अभिमान असेल भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटला. बॉल तयार, बॅटची लागली आहे बाहेरची कडा. बॉल चालला मागे, शॉर्ट थर्डमॅनला बीट केला. आउटफील्ड तिकडे फास्ट प्रयत्न करतात क्षेत्ररक्षक. डीप मध्ये थर्डमॅनला बॉल स्टॉप केला जाईल आणि त्याच दरम्यान रन्स या ठिकाणी कंप्लीट होतात. आमचे किरणदादा पाटील मोहिलीचे, त्यांचा देखील सन्मान होताना मंचकावरती आपण पाहिला. व्यासपीठावरती मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील करू आपण वेलकम. नेहमीच मोठ्या मोठ्या टीम्सच्या माध्यमातून अगदी त्यांना इन्व्हाइट करणं, पुरस्कृत करणं म्हणून किरणदादा पाटील मोहिली यांना ओळखलं जातं. धावफलकावरती धावा पुढे जातील टीमची टोटल. क्लीन बोल्ड फलंदाज बाद, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेट मिळतीये गोलंदाज पवन केणेला. बॉलिंग सुरू आहे मैदानावरती. पीके नावाचा जलवा सुरू झालाय. मागच्या मॅच मध्ये विथ द बॅट 82 धावेचं एक मोठं लक्ष चेस करून हा संघ आला. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 18 वरती थांबली आहे आणि आता बॅटल पाहायला मजा येईल. पवन केणे आणि त्याच्या विरुद्ध मोनिश पाटील, गेम चेंजर दोन्ही खेळाडू आहेत. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये या दोन्ही यंगस्टर्सचं नाव. बॉल तयार, बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँडनं कट केला. बॉल चालला डीप बॅकफुट पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते आहे. धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 19 ऑन बोर्ड, 19 त्याच्यावरती विकेट मैदानावरती गेलेत आतापर्यंत. आपण पाहता या ठिकाणी तब्बल 3 आणि 3 विकेट गेल्यानंतर मैदानावरती आला मोनिश पाटील. सिंगलनं त्याचा डाव सुरू झाला. ही लढाई आहे परेश गोराटकर विरुद्ध सूरज केणे, मोनिश पाटील विरुद्ध पवन केणे. संकटांचं आयुष्यामध्ये येणं अपरिहार्य असतं, महत्त्वाचं असते ते तुम्ही त्याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनानं पाहता. लढायचं तर आहेच, मग रडायचं का? न रडता लढणं, प्रत्येक संकटात संधी म्हणून पाहणं, या गोष्टी संकटांची तीव्रता कमी करतात. हारणं किंवा जिंकणं या गोष्टी नंतरच्या, महत्त्वाचा असतो तो न डगमगता संकटांना तोंड देणं. आणि संकट आयुष्यात तुम्हाला खूप काही शिकवून जातात, नवे अनुभव देतात, आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देतात, तुम्हाला सक्षम बनवतात, तुमच्यातील क्षमता विकसित करतात, ज्यातून तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगू शकता. गरज असते ती स्वतःच्या क्षमतांना ओळखण्याची आणि संकटांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची. आज तो पॉझिटिव्ह अप्रोच हवा आहे. गोरसे आणि टीम टेंबवलीला लॉंग ऑनला बॉल मैदानाच्या बाहेर. षटकार येतो पहिला या इनिंग मधला टीम टेंबवलीसाठी. ऑन साइडला खडेकडे पाठवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आहे तो षटकार आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लाय झालाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन होत आहे, ते म्हणजेच टीम आपण पाहताय. अजून एक शॉट ऑफ लेन चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अनेक सारे आज लोकप्रिय व्यक्तिमत्व या स्पर्धेमध्ये जोडले जातात.
सातत्यानं मयूरदादा पिसेकर त्यांच्यावरती प्रेम करणारा त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेमध्ये येतोय. आत्मविश्वासानं केलेल्या कामाला संकटाची भीती नसते, कारण प्रत्येक पाऊल तुम्हाला आज एक संघर्षाच्या दिशेनं घेऊन जाणार आहे. कारण ज्या मार्गात अडचणी नसतात ते मार्ग कधीच यशाच्या दिशेनं जात नाहीत. आणि ही स्पर्धा भरवताना, हे मैदान उभारताना अनेक अडथळे आमच्या समोर देखील आले. त्या सगळ्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन अगदी रुबाबात उभं राहिलं जगन्नाथ क्रीडा संकुल आणि हळूहळू अजून भव्यता दिव्यता हे क्रीडांगण प्राप्त करत आहे. लवकरच अगदी एखाद्या इंटरनॅशनल स्टेडियमप्रमाणे येत्या काही वर्षांमध्ये जरी त्या IPLच्या मॅचेस देखील झाल्या तर आपल्याला नवल वाटू नये. धर्मशाला किंवा इडन गार्डनचा फील या मैदानावरती नक्कीच येतो. आणि सांगायला आवडेल मागच्या मॅचमध्ये तो अनुभव ज्यावेळी मिळाला मयूरदादा, एक वेगळा फील आहे या ग्राउंडवरती ज्यावेळी आपण उतरतो. या मैदानावरती खेळण्याचं अलीकडच्या काळात ना आता प्रत्येक खेळाडू स्वप्न पाहिल की मला क्रिकेटर व्हायचं आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये खेळण्यासाठी जगन्नाथ क्रीडा संकुलावरती जी मला संधी मिळेल त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एक ॲव्हेंजर ड्रीम बाईक आहे. त्या सोबतीनं बेस्ट बॉलर बेस्ट बॅटरसाठी एक बाईक आहे. उद्या तालुकास्तरीय क्रिकेट आहे, परवा व्यावसायिक क्रिकेट आहे. आणि या सगळ्यांमध्ये अगदी आपण पाहताय सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतील अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या क्रीडा स्पर्धा, सातत्यानं मोठे मोठे खेळाडू आणि स्वप्न कुणाची पूर्ण होतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या स्पर्धेच्या अंतिम रात्रीमध्ये 10 फेब्रुवारीला बरोबर 12:30पर्यंत मिळतील. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात. षटकं संपली आहेत आतापर्यंत 3 आणि स्कोर कार्डवरती रन्स आहेत 25 धावा. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी. माहिती आहे भिवंडीच्या टेंभवलीला की आता इथनं 2 ओव्हर आज भावेश नाही आहे, कपिल नाही आहे, राहुल नाही आहे, तर कोणता तरी एक नवा विकल्प आहे. आणि सध्या वापर करण्यात आला गोलंदाजीसाठी मेघराज केनेचा. पवन केने यांचे छोटे बंधुराज बॉलिंग ट्रॅकवरती आलेत आणि त्याची गाठ कोणासोबत आहे, समोर मोनिश पाटील डावखुरा त्याचा घातक फलंदाज. पहिलाच बॉल बॅटची कडा, फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. ॲज अ पार्ट टाइम बॉलर पहिल्यांदा मिळाली आहे संधी. आणि जस्ट लाईक की तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटची सुरुवात करावी, पहिल्याच बॉलवरती तुमच्या स्पेलमध्ये तुम्हाला विराट कोहलीची विकेट मिळावी आणि बुमरासारखं सुपर डुपर स्टार भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगतातनं अगदी असे स्टार तर जरूर पाहतो, मात्र इंटरनॅशनल लेदर बॉल क्रिकेटमध्ये फर्स्ट विकेट ज्यानं विकेटची काढली आणि तदनंतर आज आंतरराष्ट्रीय दर्जाचा टॉप क्लास बॉलर म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, अगदी असाच काही हा प्रवास आता सुरू झालाय मेघराज केनेसाठी. पवन फायनली आज आफ्टर लॉंग टाइम मेघराजचं कौतुक करतोय. आज काहीतरी व्हावा चांगलं केलं, विकेट मिळते, फलंदाज बाद. जलोमत बराबरी करो. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 25ला विकेट गेले 4. मोठी विकेट गेली या मैदानाच्या आत. फलंदाज बाद झाला मोनिश पाडल. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 25. मोनिशचं बाद होणं सहजासहजी परवडणारं नाही आहे या मॅचमध्ये. 25 धावा धावफलकावर आणि 25ला विकेट गेलेत, त्या म्हणजे 4. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळले जरूर, अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आलाय, नो बॉल. मॅच मध्ये एखादा मुवमेंट शिफ्ट होण्यासाठी मुवमेंट फार गरजेचा होता आणि तो मुवमेंट मिळाला या ठिकाणी पनोशलवन टेंभवली टीमला. धावफलकावरती धावा ऐकणे पुढे जातील. वेळ टायमर ऑन आहे सूरज, तर मग फास्ट खेळायचं आहे. ती चर्चा सुरू आहे मैदानावरती की नो बॉल का घोषित करण्यात आलाय. काही चर्चा मैदानाच्या आतमध्ये रंगतीये त्या ठिकाणी. स्क्वेअर लेग अंपायर सोबत मुख्य व्यासपीठावरती कृष्णा शिनारे साहेबांचा शुभागमन झाला आहे. मॅनक्युली बदलापूरवरून ते बिलॉंग करतात, त्यांचं आम्ही करतो स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. यस ओमी सर. व्यासपीठावरती आज राहुल अतिशय सुंदर काम करतोय. खरं तर आज बाबूशा
त्यांना पेंदर नाईटला कव्हर करायचं होतं, त्यामुळे थोडेसे लवकर आपल्याला त्यांनी रजा घेतली. त्यामुळे आता 4 समालोचक आपल्या सोबत आहेत, त्यामुळे एका समालोचकाचं व्यासपीठावरती असणं भरपूर गरजेचं आहे. मयूरदादा, प्रतीकदादा नेहमीच विश्वास ठेवत असतात खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्या समालोचकांवरती, आणि मयूरदादाच्या विश्वासाला नेहमीच सार्थ उतरणं या सगळ्या टीमचं काम असतं. त्यामुळे स्पेशली आमच्या पूर्ण कॉमेंटेटर्स टीमला मी थँक्यू म्हणू, ज्या अनुषंगाने टीम काम करते. आमचे मित्र राहुल भोईर, आमचे मित्र मच्छिंद्र पाटील, आमचे मित्र या ठिकाणी राहुल चव्हाण. अंपासचा डिसिजन येईल, त्यानंतर संदेश अनाऊन्स होईल. अंपास व्हाईट बॉल आहे का? व्हाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन, आणि त्या सोबतीनं स्क्वेअर लेग अंपासनं 1 फॉर दी ओव्हर हा कॉल त्या ठिकाणी केला आहे. काहीशा चर्चा झाला, त्यानंतर फेरबदल झाला. अंपासकडे ते राईट्स आहेत. अजून एक व्हाईट बॉल या ठिकाणी येईल, डावा स्टिकच्या बाहेर, एक्स्ट्रा रन. पहिल्या बॉलवरती मोनिश पाटीलची विकेट मिळाल्यानंतर खरं तर ओव्हर इतकी स्पेशल राहायला हवी की ज्या ओव्हरमध्ये मेघराजला यश मिळायला हवं, बट इथे आता व्हाईट बॉल चालत. टेंबवलीसाठी अतिशय सुंदर आहे अपील, बटन बॉल इन्व्हॉल्व, एक सिंगल मिल, आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. टेंबवलीला या मॅचमध्ये कमीत कमी 5 ओव्हर आणि 50 लावायच्याच आहेत. जरी प्रतिस्पर्धी टीमकडे आज राहुल केने, भावेश पवार जे चांगली बॅटिंग करू शकतात, त्या सोबतीनं फलंदाजीतील अजून एक नाव मेघनाथ केने नाही आहेत, त्यामुळे थोडासा फरक पडणार आहे. बट पवन आहे, सूरज आहे, त्यापैकी एक प्लेअर चांगला खेळतो, रन्स बनवण्याची ताकद ही टीम ठेवते. पण भावेश पवार, प्रतीक पाटील यांची कमतरता दोन्ही टीमला मोहित जाणू द्यायची नाही. एक चांगलं खेळायचं, फटका चांगला, टायमिंग चांगला, चाललाय बॉल लॉंग ऑफला, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती क्रीडानगरी स्टँड मध्ये हाय तो षटकार. तर नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉससाठी रेडी राहायचं. एका बाजूला टीम वाकळण, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम मैदानाच्या आतमध्ये सुरई वैभवजी पवार यांनी पुरस्कृत केलेला मनीष लवन, तर दुसऱ्या बाजूला इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल आरोही लवन. सुरई या दोन टीमच्या दरम्यान रंगेल नेक्स्ट मॅच. टॉससाठी रेडी राहायचं दोन्ही कॅप्टन. हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेचलाय, मिड विकेटला पुल केलाय, फटका फसलाय आणि विकेट जातीय. हा लागेल धक्का फार मोठा, कारण मैदानावरती विकेट कोणाची जातीय, जो फलंदाज जवळच डेंजरस असतो मिडल ऑर्डरमध्ये, त्या तौसिफचं बाद होणं परवडणारं नाही आहे मैदानावरती टीम टेंभवलीला. बॉल तैयार, बॉलिंग मार्कवर, गोलंदाज सज्जत, राईट आर्म ओव्हर दी विकेट. दुसरी विकेट मिळते. ज्या वेगानं बॉलिंग टाकतोय मेघराज केने, विकेट मिळत आहेत त्याला, मनातलं मनात लाडू फुटत असेल. इथे नाही, इथे धमाका होईल, विस्फोट होईल, फाईन लेगच्या बाहेर जाईल बॉल आणि हा षटकार एक स्ट्रॉंग झोन मध्ये आता घेऊन जाणार आहे धावफलकाला, कारण टीमची टोटल षटकारानं स्कोर कार्ड वरती फ्लाय झाली आहे 4-0. 40 धावा धावफलकावरती सेट झाल्यात. अंतिम एक म्हणजे उर्वरित 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टेंभवली इथनं प्रयत्न करेल की 7 बॉलमध्ये कमीत कमी 20 याव्या, जेणेकरून 60 धावेचं लक्ष स्कोर कार्डवरती लागेल. बॉल तयार, पुन्हा एकदा शफल झाले, पुन्हा एकदा पाठवलाय 360. वॉल शॉट बॅटिंग ट्रॅक वरती आलाय मनीष
आणि काय बॅटिंग करतोय मैदानावरती मनीष पाटील. लगातार मारले 2 बॉल 2, धावफलक आहे 46, षटकं संपली आहे 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11.50 सरासरीनं 46 झालात. मैदानावरती रंगेल चर्चा. आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया एक संगीत. आधी आपण पाहिलं भातवडनं गाजवली, त्याआधी आपण कासगावला पाहिलं, त्याआधी आपण पाहिलं ऐदेवी वडून नवघरला, त्या सोबतीनं आपला पाहिलं मोहाची वाडी या टीमला. आजचा दिवस रात्रीचा खेळ कोण गाजवणार? सकाळी 2 मॅचेस आपण पाहिलेत, त्यातून सेकंड राऊंडची मॅच ती देखील खेळवली जाईल आजच्याच रात्रीतील. जो अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकार लगातार आले 2 बॉलवरती. चांगली बॅटिंग करताना दिसलाय फलंदाज मनीष पाटील. 4 षटकं संपल्यानंतर 46 आहेत. म्हणजे मागच्या ओव्हर्समध्ये रन्स किती आले तर तब्बल 21 धावा खर्च केले मेघराज केणेनं. मनीष पाटील बाद झाल्यानंतर देखील 21 धावा, म्हणजे नक्कीच टेंभवली कुठेतरी भरपूर खुश असणार आहे या मॅचमध्ये, कारण आता स्कोर कार्ड ऑन, धावफलक हलतंय. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे पहिल्या सत्रातील. आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज किशोर मुकादम. थोडंसं उशीर केला का किशोरला आणताना? या आधी देखील डिझर्व करत होतं, कदाचित वापर करू शकले असते 4थ्या षटकामध्ये. बट मेघराज केणे तिकडे आले, 21 आला. आणि आता किशोर मुकादमच्या विरुद्ध जरी 14 आले तरी 60 धावेचं लक्ष्य मैदानावरती पूर्ण केलं जाऊ शकतं. या पाहूयात त्या रन्स मैदानावरती टेंबवली बनवणार की नेहमीच डेट ओव्हरमध्ये येऊन बॅटिंग असू द्या बॉलिंग असू द्या, जो सामन्याला कलाटणी देतो किशोर मुकादम अर्थातच बाबू या मॅचमध्ये कशी कामगिरी करेल लक्ष त्याकडे गोरसईकरांचं देखील लागला. 5 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही शिल्लक आहे. टीमची टोटल धावफलकावरती 46 वरती आहे. 46वा स्कोर कार्डवरती लागलेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूयात किती धावा मैदानावरती बनवला जातील, लक्ष त्याकडे लागलं. यॉर्कर, व्हॉट अ बॉल, स्विंगिंग यॉर्कर होता, फ्लाईट देऊन टाकला होता. चांगली बॉलिंग करतोय किशोर मुकादम. लगातारचे 2 डॉट बॉल आलेत आणि मागच्या षटकात ज्या 21 खर्च झाला त्यांना कुठेतरी पुन्हा एकदा पुनरागमन करताना आपण पाहताय. डीप लॉंग ऑनला 70-70चा ब्रँड ॲम्बेसिडर पवन केनेला तुम्ही पाहता. वयाच्या 24व्या आणि 25व्या वर्षी भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत स्पोर्ट्स ब्रँड, आणि त्यासाठी तुम्ही ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त केले जाता. अजून काय पाहिजे पिकेला? पवन भगवान केने. लगातारचा 3रा डॉट आला. 3 चेंडू जातील इकडे डॉट. चांगली बॉलिंग करतो किशोर मुकादम. फिनिश कसं केलं जाईल ते मात्र या ठिकाणी टेंबवलीसाठी फार महत्त्वाचं आहे, कारण स्ट्रायकर इनला बॅटिंग करतोय सध्या आदित्य पाटील, जो टीम आदित्य भोईर जो या मॅचमध्ये कशा प्रकारे पुनरागमन करेल त्याकडे लक्ष लागलं. विकी गोराटकर आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वागत आहे आपलं मयूर चषकामध्ये. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मेघराज केणे थ्रो केला जाईल. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होती आहे आणि सेकंड चेक केला जाईल. सिंगल तर कंप्लीट आहे, सेकंड या ठिकाणी आपण चेक करतोय. नॉट आउट. 2 धावा मिळतील. धावफलक 2ने पुढे चालले 48 या आकड्यावरती. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर अतिशय सुंदर टेलिकास्ट या ठिकाणी करत असताना आपल्याला टीम आपली पाहायला मिळतं. लोवर फुल टॉस होता, स्लॉक स्वीप खेळायचं होतं. बॉल येतो डीपमध्ये लॉंग ऑनला. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं सांघिक अर्धशतक पूर्ण झालं, ते म्हणजे टीम टेंभवलीचं पनुशिलावांचं. या पाहूयात कशा प्रकारे डाव मैदानावरती पुढे जाल. साहिलजी पाटील पडलेगाव त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करू. शेवटचा अंतिम बॉल मैदानावरती शिल्लक आहे. या पाहूयात कशा प्रकारे मैदानावरती मॅच पुढे जाणार. हाफ ट्रॅकर होता, थोडे लेट झाले. बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल फिल्डर आहे. काय षटक टाकले मैदानावरती किशोर मुकादमनं. धावा खर्च केलेत फक्त 4 शेवटच्या अंतिम षटकात, जिथे 4 ओव्हर 46 होतं
आणि शेवटच्या षटकामध्ये 4 धावा आणि विकेट काढली आहे मैदानावरती 1, डॉट बॉल टाकले 3, 50 धावा स्कोर कार्डवरती सेट आहेत. 51चं लक्ष आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पूर्ण व्यासपीठ गजबजून भरलंय. खरं तर ही श्रीमंती आहे मयूरदादा पिसेकर, प्रतीकदादा पिसेकर आणि आमच्या मयूर ग्रुपची. तिकडे केला जाईल टॉस. दोन्ही कॅप्टन उपस्थित असतील. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत आवाज जोडला जाईल रायगडचा मुलुक मैदानी तोफ मच्छिंद्र पाडली सर. काय काम केलं ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये. की जो विश्वास आम्ही मच्छिंद्र सरांवरती ठेवला त्या विश्वासाला जपताना आज सुंदर काम. मग साईडलाईनवरती असेल, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असेल, आमच्या कॉम्बॉक्समध्ये असेल. ब्युटिफुल जॉब. वी आर प्राऊड ऑफ यू. या ऐकूयात मच्छिंद्र पाटील सरांना दुसऱ्या सत्रात विक्रम शेलार सध्या थोडंसं ब्रेक घेतील जोपर्यंत टीम मैदानाच्या आतमध्ये जाते. हँडसम अंपायर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील मिस्टर 40+ चेक. वाकलन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे कारण सुरई टीमची कॅप्टन इथे दाखल झालेत. विनंती टीम वाकलन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. मनीष शिलबन जी स्पोर्ट्स वाकलन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. जीत भोईर आपल्यासोबत जोडले जातील. निशांत पाटील आपल्यासोबत जोडले गेले. टीम आरोही 11 जे दुर्गामाता सुरई. आज तेजाची राऊत कान्होर, स्वप्नीलची मेंगल, संकेतची मेंगल यांनी हा संघ बांधला. खूप चांगला खेळ त्यांनी पहिल्या मॅचमध्ये दाखवला. श्रावणजी पाटील साहेब बेवंडी आपल्यासोबत जोडले जातील. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नाणेफेकीचा कौल आम्ही करतोय. श्रावणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. स्पेशल कॉईन आपण खास करून टॉस बॉक्समध्ये आपण पाहू शकता. नाणेफेकीचा कौल आपण बनवला. नाण्याच्या 2 बाजू, एका बाजूला मयूरदादा, दुसऱ्या बाजूला प्रतीकदादा, असं नाण्याच्या 2 बाजू आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला जीत भोईर दादा आपल्यासोबत जोडले गेलेत. टीम वाकलन संघाचे कॅप्टन आहेत. तर दुसऱ्या बाजूला निशांत पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. थोड्याच वेळात आपण टॉस करू. श्रावणजी पाटील साहेब यांच्या शुभ असते. संध्याकाळचं वातावरण तुम्ही पाहू शकता. अगदी चौफेर बाजूला फ्लड लाईट आणि त्यामध्ये एक मोठा सामना वाकळम बनाम सुरई. श्रावणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. यस, सुरई संघाचे कॅप्टन कॉल करतील. प्रतीकदादा असा कॉल केलाय आणि आज भैरूदादा दिवस आज प्रतीकदादाचाच आहे कारण सर्व कॉल आपण पाहिले आज प्रतीकदादाच्या बाजूने लागलेत. आपण यस साहेब आपण स्थानापन्न पहा. आपण थोडीशी चर्चा जरूर करू. निशांत पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. खास करून आज निशांत समोर आपण पाहतोय वाकलन संघ मैदानावरती खेळणार आहे. या संघासमोर किती वेळा फाईट झाले? सामने आमचे होतच राहतात. कधी ते जिंकतात कधी आम्ही जिंकतो. मग आज समोर आपण पाहतोय जीत भोईर असेल, केतन म्हात्रे महाराष्ट्राचा बायकर मॅन त्यांच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. कशा प्रकारे नक्कीच दोस्तीचे संबंध असतील यात शंकाच नाही आहे. परंतु ठन्नस क्रिकेट इथे मात्र ठस्सन क्रिकेट तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल का? नाही, सामना तुम्हाला चांगला बघायला भेटेल पण टस्सन वगैरे असं काय नाही कारण ते पण आमचेच एक चांगले संबंध आहेत वाकलनशी आमचे. किती मजा आली मागील सामना खेळण्यासाठी? पहिली मॅच धाराबाईच्या संघाच्या अगेन्स्ट तुम्ही जिंकलेत. काय सांगशील? नाही, मागचा सामना जो तुम्हाला सांगितलेला मी का समोर कुठला मोठा संघ आहे हे बघून चालत नाही का आपण मैदानात काय करतो त्याच्यावर डिपेंड आहे. थँक्यू सो मच. आपल्यासोबत जीत भोईर आहेत. भरपूर चांगलं ते बोलतात. खरं तर पहिला सामना तुम्ही जिंकलात. समोर देखील एक ताकदवर संघ होता दानिव संघ. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय सुरेश संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे. खरं तर या मॅचमध्ये टॉस तुम्ही गमावला आहे. या दुसऱ्या मॅचमध्ये कारण पहिला सामना ज्यावेळेस आपण पाहिला त्यावेळेस डे फॉर्मॅट होता. आता नाईट फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर टॉस गमावला आहे. टॉस महत्त्वाचा होता. हो नक्कीच. पहिल्या मॅचमध्ये खरं तर दणदणीत विजय झाला. परंतु समोर सुरई संघ आहे. या मॅचमध्ये कशा प्रकारचा खेळ कराल? काय सांगशील? नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू कारण सुरई संघसुद्धा खूप चांगला संघ आहे आणि त्यांच्यासोबत खेळत असताना आम्ही नक्कीच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. पहिला सामना खरं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत आपण पाहिला. किती मजा आली या मैदानावरती खेळताना? ग्रास ग्राउंड तुम्ही पाहताय मैदानाच्या चौफेर बाजूला. काय सांगणार? खरंच पहिल्यांदा इथे खेळलो होतो तेव्हा सुरुवातीलाच खूप छान परफॉर्मन्स झाला होता की तेव्हा असं ग्रास वगैरे काही नव्हतं आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षी बघितलं खूप छान ग्रास होतं आणि खूप छान सजवलं होतं आणि यावर्षी त्याच्याहून खूप अधिक चांगलं दृश्य दिसतं इथं आणि इथे खेळायला मलाच काय प्रत्येक टीमला आणि प्रत्येक प्लेअरला खूप आवडेल आणि मलाही आवडेल आणि प्रयत्न करू की चांगला खेळ करण्याचा.
थँक्यू सो मच. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा जाऊया मॅच दिशेने, जिथे मात्र सामना तुम्ही पाहताय गोरसई बी विपक्ष टेंबिवली. मग आता सुरुवात होईल. पुन्हा एकदा आमचे समालोचक मित्र जोडले जातील. धन्यवाद. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया उम्मीद, बहुत बहुत शुक्रिया राहुल. चलेंगे मैदान के ऊपर. हमारे साथ राहुल बोयर भी जुड़ चुके हैं. सभी का स्वागत करना चाहेंगे. आप देख पा रहे हैं स्वर्गवासी जगन्नाथ स्मृति ट्रॉफी 2024 का शानदार सफर. हमारे सबके लाडले चाहते हैं मयूर दादा, प्रतीक दादा, इनके माध्यम से A1 जोड़ी और A1 आज हम देख पा रहे हैं. जो दर्शक यूट्यूब से हमसे जुड़ चुके हैं, स्वागत है आपका भी. ये देखिए नन्ना मुन्ना राही, देश का सिपाही, ये मासूम, ये चेहरा आप देख पा रहे हैं स्क्रीन के ऊपर. ये हमारे सभी समर्थक हम देख पा रहे हैं. बहुत ही हैंडसम पर्सनालिटी मैन हमारे मयूर दादा को मंच के ऊपर हम देख पा रहे हैं, जिनकी बदौलत प्रतियोगिता हम देख पा रहे हैं. काफ़ी कम उम्र में 35 उम्र में यहाँ पर उन्होंने, जो कि उनकी उम्र खेलने कूदने की है, उस उम्र में उन्होंने यहाँ पर जो मुकाम हासिल किया वो काबिल तारीफ है. अभी हाल ही में हम लंच पर एक साथ मिले थे. हमारे टेबल पर लंच चल रहा था तो मयूर दादा हमसे ज्वाइन हुए थे और उन्हें जो बातें की ना, शेयर मार्केट की बातें की, उन्होंने डेवलपमेंट की बातें की. 35 की उम्र में हम PUBG की बातें करते हैं, लेकिन उन्होंने शेयर मार्केट की बात की, उन्होंने डेवलपमेंट की बात की. मुझे बहुत अच्छा लगा कि ये जो इंसान है उनकी सोच क्या है, क्योंकि आपकी सोच के ऊपर ही आपका भविष्य निर्भर होता है. राहुल, क्या कहोगे? जरूर खूप चांगला तुम्ही उल्लेख देखील केला. बघतो आपण मच्छिंद्र सर आणि जेव्हा जेव्हा आपण मयूरदादा पेसेकर यांचा उल्लेख करतो सातत्यानं बिझनेस. येस येस येस, आपण चर्चा कंटिन्यू करू. बट अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आलेला, मॅच ऑन करू. यह चर्चा यूं ही बरकरार रहेगी. चलेंगे दोस्तों मैदान के रिपवन का लक्ष्य, जिस मुकाबले का हमने इंतजार किया था, उस मुकाबले का फिर एक बार वो घड़ी आ चुके हैं, लेकिन रन नहीं बने. टॉस जीतने के बाद टेबल टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया, लेकिन रन बने 50. इस टेबल टीम को यहाँ पर पुरस्कृत किया कुमार साहिल बलराम पाटिल, हमारे पडले गांव के जो अध्यक्ष है भाजपा युवा मोर्चा दिवाशर. स्वागत है आपका. इन्होंने ये टीम को यहाँ पर पुरस्कृत किया, आपका भी स्वागत करेंगे. राहुल, जो चर्चा की थी 60 पैसे 70 75 की, लेकिन वो नहीं पा रहे. अरे बल्लेबाज सूरज टागन पर, गेंदबाजी में सोहम और नाशे पर मेघराज शुरू हो रहा है. दूसरी तरफ 51 का लक्ष्य का पीछा करते गेंद बैकफुट पर गए. क्लास टाइमिंग, सच अ ब्यूटीफुल शॉट. हर गेंद जा रही है बिल्कुल कवर पार के ऊपर से. पहला ही शानदार चौका. नेक्स्ट मॅच सुरई विपक्ष वाकलन. सुरई संघाने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केले वाकलन संघाला बॅटिंगसाठी. धन्यवाद. राहुल, इस प्रतियोगिता में कल भादवा टीम जीती, भिवंडी से बिलोंग करती है. ये भी मुकाबला भिवंडी बनाम भिवंडी. अगला मुकाबला भिवंडी वर्सेस फिर एक बार वाकलन की सुरई, यानी कि भिवंडी का बहुत ही बड़ा बोलबाला चला है इस प्रतियोगिता में कुल मिलाकर. डेफिनेटली स्टेप आउट झाला बॅटर. आपण बघतो चेंडू यावेळेस आपण चांगल्या टप्प्यावरती देखील बघितलं. या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला मच्छिंद्र सर पाहायला मिळेल. दोन टीमचा जेव्हा सामना झाला तेव्हा आपण मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत बघितलेली आहे आणि दोन्ही संघ जिद्दी आहेत. ये देखिए एक्शन रिप्ले, और ये देखिए एक्शन रिप्ले किस प्रकार गेंद का पीछा किया था, इसलिए शायद हम टप्पा खाने के बाद अंदर यहाँ पर इन कटर गेंदबाजी. और जब हमने ओपिनियन लेते इसकी भी चर्चा करेंगे. इस गेंद के बाद टीम का स्कोर 4 रन. पहले गेंद पर चौका, उसके बाद डॉट, वाटर शॉट, बहुत ही बढ़िया, लेकिन मिस टाइमिंग. खिलाड़ी मौजूद है स्टकर के रीजन में और पहला विकेट मैदान से बाहर. 4 के ऊपर यह पहला सदमा. तर हॅरी सोबत मी दुपारी देखील चर्चा केली आणि आता हॅरीसाठी पारितोषिक बघतो आपण. 7 स्टार ग्रुप यांच्याकडनं 500चं बक्षीस आलेलं आहे. हॅरीसाठी जरूर जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण का खूप त्याची कलाकारी अदागिरी आपण बघतोय पहिल्या दिवसापासून. आणि हॅरीसाठी 7 स्टार ग्रुप यांच्याकडनं 500चं बक्षीस आलेलं आहे. हॅरी, तुमच्या अदाकारी आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायची आहे. यस मच्छिंद्र सर, सुंदर आपल्याला हा सामना पाहायला मिळेल. बघतो आपण विकेट देखील आलेली आहे. रंगतदार ही मॅच पाहायला मिळेल. जेव्हा टेंबिवली खेळलेली आहे, जेव्हा गोरसे खेळलेले आहे, तेव्हा तुम्हाला एक संघर्ष पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटचा आणि मोठा संघर्षाला सुरुवात झालेली आहे. आग लागेल मैदानाच्या आतमध्ये. यह जी हाँ, बिल्कुल सही फरमाया. आग तो लगेगी मैदान के ऊपर. कप्तान मैदान पर जाते हुए संदेश के मैदान के ऊपर. लेकिन राहुल, जब मैंने ओपिनियन लिया साइड लाइन के ऊपर, तब जब बल्लेबाजी के लिए टेंबोली के बल्लेबाज मैदान पर गए तो उन्होंने कहा कि मैत्रीपूर्व लड़त, यानी कि फ्रेंडशिप मुकाबला होगा.
जिस प्रकार से इन दोनों के बीच में जब भी मुकाबले होते हैं तो मैं कहूंगा मिट्टी में से तेल निकलता है, समुंदर में आग लगती है, रेगिस्तान में पानी ढूंढने की कोशिश की जाती है और मुर्दे में जान डालने की कोशिश की जाती है। इतना बड़ा मुकाबला इन दोनों के बीच में अक्सर हमने देखा, वो मुकाबला इस मैदान पर होगा। लेकिन पिछले मुकाबले की भी बात करना बेहद जरूरी है कि इसी टीम ने वडोली के सामने 82 रन भी चेस किए थे। अब 51 का लक्ष्य क्या चेस कर पाएंगे? लाजवाब गेंदबाजी, सोहम पाटिल की बिल्कुल तारीफ करना चाहेंगे, जिस अंदाज में उन्हें वापसी किया पर पहले गेंद पर चौका, उसके बाद डॉट, उसके बाद शानदार वापसी की। अब बल्लेबाज मैदान के ऊपर संदेश केने, एक और बड़े खिलाड़ी मैदान के ऊपर, ये भी एक बहुत बड़ा शतरंज का खिलाड़ी है, कहीं घाट घाट का पानी पी चुके, अब वो मैदान पर आ चुके स्टाकेन पर। अब बाहर के बल्लेबाज मैदान के ऊपर, और क्या सोम किस प्रकार गेंदबाजी करेंगे इसके ऊपर चर्चा जरूर होगी। ऑन साइड में खेलने की तमन्ना, लेकिन हैरी का पर अलग अंदाज होगा। ये देखिए, वाह वाह क्या बात है हैरी, और ये देखिए एक्सरसाइज करते हुए व्हाईट का इशारा किया। नाही, संध्याकाळची वेळ एक्सरसाइज करावीच लागेल. बघतो आपण प्रेक्षकामध्ये सध्या तरी आमचे मित्र निलेश देखील, निलेश भोईर मॅचचा आनंद घेतात. सागर लहू भोईर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सगळे बरेचसे प्रेक्षक सध्या तरी दूर दूरून आलेले आहेत आणि सॅन मध्ये बसून सगळे आनंद घेतात. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ये वो गेंद अच्छी नहीं थी, वो निचले से रखा डाउनर खेलने की चाहत, लेकिन ये हैरी का अंदाज अलग है। ओ क्या बात है, क्या बात है, ये व्हाईट का इशारा, क्या बात है, ये अनोखा अंदाज है। अरे कुठे कुठे काय काय हात घालेल याचा काय नेम नाहीये. बघा आता सध्या तरी तो एक्सरसाइज करताना संध्याकाळची वेळ आहे, लोक सकाळी करतात, मात्र हॅरी संध्याकाळी करतो, हरकत नाहीये, त्याचा हा टायमिंग आहे. मात्र हॅरी देखील मजा आणणार आहे मॅच मध्ये, तो देखील लक्ष वेधणार आहे, यामध्ये शंका नाहीये. मच्छिंद्र सर, मजा येईल या मॅच मध्ये. इस गेंदबाज को क्या हुआ? सोहम ने पहले गेंद पर चौका लगाने के बाद शानदार वापसी की थी पिछले 2 गेंदों में। हालांकि इस बार उनके सामने बाएं हाथ के बल्लेबाज है तो कुछ अलग करना चाहते, इसके कारण गहरी साजिश के कारण खुद यहाँ पर गहराई में गिर चुके हैं। इस बीच ये गेंद आपकी बात शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, गेंद को दिशा दी, गेंद जा रही है बिल्कुल लॉन्ग लेग के रीजन में, खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन गेंद को नहीं रोक पाए, लेकिन अंतिम क्षण में गेंद में रोका जरूर, और यहां से 2 रन का इजाफा। टीम का स्कोर आगे बढ़ेगा 8 रन 1 विकेट के नुकसान पर। डेफिनेटली 100% कमिटमेंट इकडे द्यावी लागेल. बघितला चेंडू पर्यंत पोहोचले. सर आता आपण बघतोय संध्याकाळ झालेली आहे, लाईट ऑन आहे, ड्यू फॅक्टरला सुरुवात झालेली आहे. चेंडू पोहोचणार नाही सर, जर तुम्ही हवाई हल्ले केले, रॉकेट उडवले तर चेंडू तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल, अन्यथा आउट फील्ड मधून चेंडू बाउंड्री पर्यंत एवढा इझिली पोहोचणार नाहीये. बघता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये. जी हाँ, सही फरमाया राहुल जी, आपने कल भी यही कहा था और वो सही भी हुआ था, और इस वक्त भी आपने जो किया कहा वो भी सही होगा। और अटैकिंग यहाँ पर शॉट, 1 रन जरूर मिलेगी, खिलाड़ी बाहर से आएंगे, बैकअप देंगे, लॉन्ग से तब तक 1 रन का इजाफा दबा। ये संदेश करने एक नामी बल्लेबाज है, कप्तान है, कई साल अपने टीम को लीड करते हुए और काफी तजुर्बा कूट कूट उनके अंदर भरा है, और इस समय संयम बरतते हुए 1 रन का इजाफा दबा। डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतो या मॅच मध्ये. बघतो आपण रन्स फक्त नवे, स्कोर बोर्डवरती 5 चेंडू टाकून झालेले आहेत. दोन्ही जे नामवंत खेळाडू आहेत, दोन्ही टीमची जी ओळख आहे, एका बाजूने बघतो आपण भावेश पवार गोरसेमध्ये नाहीये, आणि दुसऱ्या बाजूने बघतो आपण टेंबुलीमध्ये प्रतीक पाटील नाहीये. दोन्ही धनेशसाठी खेळायला गेलेले आहेत. सिटी क्रिकेटचा ते सामना आहे, दोघी प्रमुख खेळाडू टीम मध्ये नाहीयेत, मात्र तरी देखील या मॅच मध्ये तुम्हाला मजा पाहायला मिळेल, कारण का बाकीचे उर्वरित देखील खेळाडू यांच्याकडे तेवढा स्टँडर्ड आहे, हे चांगला क्रिकेट खेळतील, यामध्ये शंका नाहीये. अंतिम गेंद इस ओवर की, पहले गेंद पर चौका, उसके बाद 2 वाइड, उसके बाद शानदार वापसी। अंतिम गेंद इस ओवर की P1 में चौका जरूर मिला, और ये अंतिम गेंद स्ट्राइक में बल्लेबाज मेघराज। ओ ब्लॉक आउट की गेंद, यहां पर क्लीन बॉल कर दिया और कहा क्या ऐलान किया कि हम आपको रुका सकते हैं। दूसरे विकेट का पतन 9 के ऊपर, ये दूसरा सदमा। सध्या तरी बघतो आपण, तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळेल, काय रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू सुंदर होता, सोहेलचा फुलर लेनचा पाहायला मिळाला, आणि मेघराजची दांडी गोल करत असताना अक्षरशः चारोखाने चित आणि सुपर यॉर्कर पाहायला मिळाला. परफेक्ट लेंथ आहे, चांगल्या टप्प्यावरती आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय, आणि विकेट टू विकेट बॉलिंग इकडे होत असताना काय क्वालिटी आहे आणि काय टेलिकास्ट आहे. सुंदर टेलिकास्ट बघतो आपण सध्या तरी. गौरव सावंत tenniscricket.in माध्यमातून 7 आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन सध्या तरी दाखवतात टेलिकास्ट. जगन्नाथ मोती चषकाला अजून 4 चांद लावत असताना पूर्ण टीम
राहुल सियज अपने जो फरमाया था कि यहाँ पर इस मैदान के ऊपर भावेश पवार नहीं है, जबकि पिछले मुकाबले में 12 गेंदों में 44 की आवश्यकता थी, माफ कीजिए 14 गेंदों में 44 की आवश्यकता थी और यही उनका पायदान था। उस पायदान पर बल्लेबाज के लिए गए थे, लेकिन क्या भावेश की कमी महसूस होगी, क्या कहोगे राहुल? डेफिनेटली आपण बघतो सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर रणनीती पाहायला मिळते अजूनही सध्या तरी गोरसीच्या माध्यमातून, कारण का अजूनही मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण मचिंद्र सर, एवन पवन सध्या तरी खेळाडू कक्षामध्ये आहे। ही गेम प्लॅनिंग पाहायला मिळते आणि ही गेम प्लॅनिंग आता कोणाची सक्सेस होईल, कारण का दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत, 5-5 वेळा सामना झालेला आहे, आमना सामना जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा इतिहास झालेला आहे आणि आज देखील डेफिनेटली बदलापूर नगरीमध्ये हे धुरंधर आपला दम दाखवतील यामध्ये शंका नाही आहे। यहाँ पर ऋषभ पवार, यहाँ पर भावेश पवार के भाई, स्क्रीन के ऊपर एक खूबसूरत चेहरा, सक्सेसफुल मैन हमारे बिल्कुल देखा जा रहा है, हमारे मयूर दादा को यहाँ पर स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहा है। टीम का स्कोर ओवर का समापन 9 रन 2 विकेटों के नुकसान के बाद शानदार वापसी। राहुल पहले गेंद पर चौका, उसके बाद 2 वाइड यानी कि 6 रन आए थे, लेकिन पिछले 5 गेंद में 2 सफलता चटकाकर क्या लाजवाब वापसी की में 3 रन देकर टीम का स्कोर 9 रन। यह मुकाबला उफान पर चलेगा। 24 गेंदें 42 की आवश्यकता। रात की फिजाओं में चलता मुकाबला, यहाँ पर माहौल काफी रंगीन है और ये समा काफी खूबसूरत है। इन लम्हों में चलता मुकाबला, गेंदबाज आते हुए सोहम पाटिल गेंदबाजी में आते हुए, एक तरफ पाटिल परिवार एक तरफ केने परिवार हम देख पा रहे हैं। ये बड़ा मुकाबला है क्योंकि इन दोनों के बीच में जब भी मुकाबले होते हैं तो मैदान पर आग लगती है और वो मुकाबला मैदान पर देख रहे हैं। संदेश केने 3 रनों का खेल पूरा, 2 गेंदों का इस्तेमाल करते हुए फिर एक बार स्ट्राइक पर मौका मिला, जो कि दूसरे नंबर के आउट होने के बाद पायदान पर आए हैं। फुल टॉस बल्ले का फेस खोला, खिलाड़ी बापर, आसान सा कैच और ये तीसरा विकेट मैदान पर। जिस टीम ने पिछले मुकाबले में 82 रन बनाए थे, क्या वो 51 बनाएंगे? राहुल खतरे की घंटी बज रही है, क्या कहोगे? तुम्हाला हा रिप्ले पाहायला मिळेल। टीमचे कॅप्टन सध्या तरी बाद झालेले आहेत। किती सुंदर लेंथ बघा, चांगल्या टप्प्यावरती बॉल लोअर फुल टॉस होता, अर्ध्या बाटना ऑन साइडला संदेशने खेळण्याचा प्रयत्न, गवस येथे बघतो आपण डीप मध्ये, चांगली फिल्डिंग पहिल्यांदा फिल्डर आपण बघतोय। आदित्य भोईरकडनं चुका कसल्या होतील, मैदानाच्या आतमध्ये टेंबवली खेळते फिल्डिंगचा सांडर या टीमनं आजवर दाखवलेला आहे। महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 12,000 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या तरी आनंद घेत आहेत स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकाचा। सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। पवन केने मैदान के ऊपर, ये पवन पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच के हकदार थे। क्या लाजवाब बल्लेबाज की थी, छक्के चौके से इस बात करने वाले बल्लेबाज अब मैदान पर आ चुके हैं। राहुल सही फरमा, ये गहरी साजिश है, 5वें नंबर के पायदान पर उनको यहाँ पर प्रमोट किया गया और ये गहरी साजिश क्या हो सकती है? लाजवाब गेंदबाजी, फुल टॉस गेंद यहाँ पर फ्लिक किया, खिलाड़ी वहां पर मौजूद। ओ माय गॉड, व्हाट्स गोइंग ऑन, क्या हुआ मैदान के अंदर? एक और विकेट मैदान पर, जैसे पवन अंदर है वैसे उनके पारी का खात्मा हुआ। रोमांच मैदान के अंदर, एक और विकेट का नुकसान। पवन जसा बाद झाला, मैदानामध्ये स्मशान शांतता आपल्याला पाहायला मिळाली। ज्या पवन केण्याचा खेळ पाहण्यासाठी बरेचशा प्रेक्षकांनी तमाम गर्दी केली होती, ते प्रेक्षक आता नाराज आहे। मॅच कोणी जिंको, मचिंदर सर, मॅच मध्ये एक चांगली मजा येणं गरजेचं आहे, मॅच मध्ये एक चांगला खेळ होणं गरजेचं आहे आणि एवन पवनची स्वस्तामध्ये विकेट, काय गेम प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते टेंबवलीची। इकडे कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये, पवनने मामूली शॉट खेळला आपण म्हणू शकतो आणि इकडने चुकी झाली। हा शॉट एक्झॅक्ट खेळायचा नव्हता, पूर्ण माइंड खेळले असते, डबल माइंडिंग झाले, शॉट खेळायचे की नाही खेळायचं टॉप एज लागून, काय फिल्डिंगचा सांडर आहे, टेंबोलीचं खरं कौतुक आहे। यस, ये मुकाबला उसी कगार पर चला है जैसे कि कल इस प्रतियोगिता में भादवा टीम ने 93 रन बनाए थे, लेकिन उसी टीम को 35 रन बनाने के लिए वो मुकाबला सुपर ओवर में हुआ था। ठीक उसी तरह से मुकाबला चल रहा है। इस टीम ने पिछले मुकाबले में 82 रन चेस किए थे, लेकिन 51 रन बनाने के लिए, 9 रन बनाने के लिए उनके 4 विकेटों का यहाँ पर समापन हुआ। लाजवाब गेंदबाजी,
इस बार गेंद को स्वीप करना चाहते थे, खिलाड़ी आ गए थे, वो इस बार टकराव किया था लेकिन भाग्यशाली रहे, किस्मत ने साथ दिया, डॉट की समाप्ति। राहुल ये मुकाबला इतना आसान नहीं है जितना कि दिख रहा है। ये मुकाबला सांसों को रुकाएगा, ये मुकाबला दिल को सुन करेगा और ये मुकाबला फिर एक बार इन सर्दियों में आग लगाएगा। डेफिनेटली यामध्ये अजिबात शंका नाही, मात्र नामवंत खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत, प्रयत्न करावे लागतील या यंगस्टर खेळाडूंना। हैट्रिक के कगार पर थे, चेंज ऑफ पेस, गति में परिवर्तन, जरा भी हिले तो यहां पर डंडे गोल करूंगा, ये इशारा देते हुए ऐलान करते हुए, और ये टकराई भी गेंद थी। डॉक्टर्स हमारे वहां पर है, चर्चा करेंगे। राहुल, मैं हमेशा कहता हूं कि प्रिकॉशन लेना चाहिए आपको, क्योंकि टेनिस विश्व में हमने देखा था 2016 में चैलेंजर ट्रॉफी भिवंडी में खिलाड़ी हेलमेट पहनकर भी बल्लेबाजी करते हमने देखा। यस, पानी की मांग की गई है। बिल्कुल जी हाँ, बहुत ही ये माहौल काफ़ी ठंडा है। मैं गुजारिश करूंगा खिलाड़ियों से प्रिकॉशन लेना बेहद ज़रूरी है, आपको गार्ड लगाना है। ये देखिए स्क्रीन के ऊपर हमारे सबके लाडले मेहमान, सभी शाही मेहमानों का स्वागत करेंगे और प्रतियोगिता के सफल आयोजकर्ता हमारे मयूर दादा स्क्रीन के ऊपर दिखाए जा रहे हैं। मयूर दादा की चर्चा हम करेंगे, क्योंकि जिस प्रकार से उन्होंने उम्र 35 में जो उन्होंने मुकाम हासिल किया है, मैंने चर्चा की थी इससे पहले कि हम लंच के ऊपर एक ही टेबल पर बैठे थे। मयूर दादा हमसे शेयर मार्केट की बात कर रहे थे, मयूर दादा प्रोजेक्ट की बात कर रहे थे, इस मैदान को स्टेडियम में तब्दील करने की बात कर रहे थे। यानी बातें देखो, सोच देखो, जो वैसा सोचता है वही जिंदगी में पाता है। राहुल, जैसे आपकी सोच वैसा आपका, मैं कहूंगा, सफलता आपको बयान होती है। डेफिनेटली यासाठी मॅनेजमेंट आपण बघतो खूप गरजेचे आहे। मयोदानांची आपल्याला मॅनेजमेंट सातत्यानं पाहायला मिळते क्रिकेट टुर्नामेंटसाठी। योगेश दादा पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। बोनिवलीचे बरेचसे आपण बघतो सध्या तरी जे प्रेक्षक आहेत तिकडे येऊन मॅचचा आनंद घेत आहेत, आणि मोठ्या संख्येने आता मात्र ऑनलाईनची जी व्ह्यूअरची संख्या आहे त्याची आता वाढत चाललेली आहे। त्याचं कारण मैदानाच्या मध्ये दोन नामवंत संघ खेळतात, बरेचसे खेळाडू टीम मध्ये नाहीयेत। राहुलला बघतो आपण टीम मध्ये नाहीये, सर भावेश पवार टीम मध्ये नाहीयेत, कपिल किने टीम मध्ये नाहीये, मेघना टीम मध्ये नाहीये। गोरसई संघ ज्यासाठी जाणला जातं, ज्या खेळाडूंच्या नावाने या टीमची ओळख आहे, बरेचशी टीम, पवन सूरज आहे, मग त्यांच्याकडनं बरीचशी अपेक्षा होती, ते बाद झालेले स्वस्तामध्ये, आणि सध्या मैदानात बघतो आपण ऑल इज वेल आहे सध्या तरी टेंबवली। क्या गेंदबाजी, क्या गेंदबाजी मंदार के यहाँ पर, पहले 2 गेंद पर 2 सफलता, उसके बाद लगातार 2 डॉट गेंदे, लाजवाब गेंदबाजी। इन सत्र में यहाँ पर मैं कहूंगा, इनिंग की बात करें यहाँ पर शाम के सत्र में तेज हवा बहती हुई, और तेज हवा में अपने पर कंट्रोल रखना यानी कि इतनी आसान बात नहीं है, फिर भी लाजवाब गेंदबाजी, सटीक लाइन को बरकरार करते हुए, गति को प्रदान करते हुए, कोने का क्रीज का इस्तेमाल करते हुए, अपने कंधे का शानदार इस्तेमाल करते हुए, लाजवाब किफायती गेंदबाजी मैदान पर चलती हुई। बल्ले का फेज बहुत ही पहले खेला, गेंद को देरी से खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट के ऊपर 1 रन पूरा किया, दूसरी की तमन्ना थी, लेकिन यहां पर हिम्मत ने जुटा पा रहे मनीष पाटिल वहां पर थे। हिम्मत है मरदा तो मदद है खुदा, क्योंकि 4 विकेट गिरी है, आप यहां पर हिम्मत नहीं जुटा पा रहे। क्या राहुल ये सबसे बड़ा मुकाबला होने जा रहा है मैदान पर? डेफिनेटली मध्ये सध्या तरी बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये ऑल इज वेल। मी का म्हणतोय, कारण का 4 टॉप फलंदाज बाद झालेले आहेत, आणि मैदानाच्या आतमध्ये आता टेंबोली संघ सध्या तरी डोकं वर करून देत नाहीये गोरसेईला या मॅच मध्ये। विनय केने जिन्हें यहाँ पर गेंद शरीर से टकराई थी, उन्हें रिटायर हार्ड हुए, यानी कि नए बल्लेबाज मैदान पर है। मजा आएगा खेल का। यह संदेश जमदड़े, इनको भी यहाँ पर स्क्रीन पे दिखाया जाएगा। दमदड़े, स्वागत है आपका भी। और ये गेंद अजीब, वो व्हाट ऑफ फील्डिंग, क्या फील्डिंग का मुजाहरा दिखा, यहाँ पर जान झोंक दे, क्योंकि मुकाबला जीतना बेहद जरूरी है। और अंपायर का इशारा, यस, नो बॉल का इशारा। समाज सेवा स्क्रीन के ऊपर हमारे संदेश जी दमडरे साहब, स्वागत है आपका। ये देखिए चर्चा करते हुए, और ये हाईमास के बारे में चर्चा करते हुए, क्योंकि हाथ उनका ऊपर जा रहा है, यानी समझ चुके कि हाईमास की हाइट काफ़ी अच्छी है, काफ़ी अच्छी लाइट्स है यहाँ पर, और जिसे इंटरनेशनल लुक दे यहाँ पर। ये पहली खराब गेंद थी इस गेंदबाज की, मंदार गोराटकर अच्छे गेंदबाज है, सटिंग लाइन पर गेंदबाज करते हुए। कई दर्शक हमसे यूट्यूब से जुड़ चुके हैं, स्वागत है। जो दर्शक यूट्यूब से जुड़े उनको लग रहा है कि इंटरनेशनल प्रतियोगिता चल रही है, जी हाँ बिल्कुल, इंटरनेशनल लुक में प्रतियोगिता चलती हुई। बहुत ही पहले खेला पर स्वीप किया गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, क्या छलांग लगा यहाँ पर, और ये कैच अगर लिया होगा तो सबसे बड़ा कैच होगा। लेकिन देखना यहाँ पर, ये देखिए दर्शक यहाँ पर जल्लोष करते हुए, लेकिन इंटरनेशनल लुक दिया है, लेकिन इंटरनेशनल मुकाबले की फील्डिंग भी हम देख पा रहे हैं। और युवराज सिंह स्टैंड से दर्शक यहाँ पर बिल्कुल इस मैच का लुत्फ उठाता रहे। मजा आएगा, मजा आ रहा है खेल में। 11 पर 4
क्या राहुल ये मुकाबला 51 रन की आवश्यकता है। जिस टीम ने पिछले मुकाबले में 82 रन बनाए थे उस टाइम मुकाबला हुआ था 1:30 बजे, अब बज चुके 8 बजे। माहौल बदल चुका है, समा बदल चुका है, खिलाड़ी बदल चुके हैं। अब 51 रन बनाना क्या इतना आसान लग रहा है मैदान पर? ना सध्या तरी पॉसिबल आपण बघतो या रन्स बनवणं आणि मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण डी फॅक्टर. चला आपण वेळ प्लीज कमी घ्यावा, आम्ही टाइम सेट केलेला आहे आणि जसा जसा डी फॅक्टर पुढे वाढत जाईल. काल आपण बघितलं ज्या टीमनं काल बादवडनं 80+ धावा पण रिप्लायमध्ये पुन्हा पाहायला मिळेल. बघा किती सुंदर टेलिकास्ट आणि काय रिप्लाय दाखवला जातोय. तिकडे बघतो आपण प्रयत्न किती चांगले होते, 100% कमिटमेंट तिकडे आपल्याला पाहायला मिळते फिल्डरच्या माध्यमातून. डेफिनेटली प्रयत्न करत असताना मी मगाशी देखील सांगितलं आदित्य बोर असतील, मनीष असतील किंवा मोनिश पाटील असतील, हे जे काही खेळाडू आहेत, हे जे काय रायडर्स आहेत, बाउंड्री रायडर्स आहेत, यांचं 100% जेव्हा टेंबवली खेळते तेव्हा आपण आजवर बघितलेलं आहे आणि ते देखील आता नुकताच बघितलं मैदानाच्या आतमध्ये. यस कैच तो लिया था लेकिन फ्री हिट मनीष का ये कैच मैं कहूंगा जिस तरह से उनका ड्रेस कोड है ना, ऐसा लग रहा है कि न्यूजीलैंड टीम मैदान पर उतरी है और जो छलांग लगाए थे ना, ऐसा लगे कि जॉन्टी रोड्स फिर एक बार मैदान पर खेल रही है. लाजवाब मुकाबला और लाजवाब फील्डिंग का प्रदर्शन. टीम का स्कोर 12 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर. शराब की फिजाओं में फ्लड लाइट्स ऑन हो चुके और रात खूबसूरत जवान हो चुके. माहौल काफी ठंड है, यहाँ पर बहती भी ठंड हवा हमारे बदन को छू रही है और माहौल ठंडा है लेकिन मुकाबला गर्म है मैदान पर ना. गरमागरम मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी काय गरमागरम शॉट येणं गरजेचं आहे, काय हवे हल्ले होणं गरजेचं, काय रॉकेट्स मैदानाच्या आतमध्ये उडवावा लागतील. जानू शंकर 18 चेंडू शिल्लक 39 धावेची करता मॅच अजूनही ऑन आहे. ठीक आहे, काही प्रमुख खेळाडू बाद झालेले आहेत. आता हिरो बनण्याची ही नामी संधी आहे. पुन्हा वेळाबाबत आपण सहकार्य करतो, तुम्हाला पंच पुन्हा सांगतायत. टेंबुली संघ आपण या गोष्टीची नोंद घ्यावी, वेळाची आपण काळजी घ्यायची आहे. प्लीज सहकार्य करावं. मोनिश पाटिल का शानदार ओवर, 4 रन दे उन्होंने. क्या गेंदबाजी कही उनकी, और गेंदबाजी में आते हुए फिर एक बार मोनिश पाटिल बहुत ही शानदार ओवर है. इससे पहले यस डेड बॉल का इशारा करते हुए मंच के ऊपर हमारे मयूर दादा, प्रतीक दादा, उनका पूरा परिवार, अनिकेत है हमारे सबके लाडले चहेते, निरंजन पिसेकर है हमारे, योगेश तरे हैं हमारे सभी के चाहने वाले, प्रज्योत हैं और कुणाल भी, सभी का स्वागत करना चाहेंगे. टीम का स्कोर 13-4 विकेट के नुकसान पर. वो प्लेसमेंट करने की कोशिश की थी, पुश करो खुश रहो, गेंद जा रही है शॉट तक कवर के रीजन में 1 रन बनाने की कोशिश की जा रही है. यहाँ पर राहुल जिस तरह से 1-1 रन के लिए संघर्ष करना पड़ रहा है, यानी कि रेगिस्तान में पानी की बूंद यहाँ पर ढूंढी जा रही है. काफी संघर्ष करना पड़ा 1-1 रन के लिए. ना मोठा संघर्ष सुरू बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. नामवंत जे खेळाडू संदेश स्वस्त्यामध्ये बाद झाला, सूरज कने स्वस्त्यामध्ये बाद झाला. पवनची विकेट मिळाल्याच्या नंतर टेंबवली संघ अजून उत्साहित झाला मैदानाच्या आतमध्ये आणि आता डोकं वर करून दिलं जात नाही गुरसईला. विनय केने स्ट्राइक पर, ये देखिए क्रॉस बैट स्ट्रोक, बल्ले का फेस देरी से खोला खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट के ऊपर. आदित्य बोयर आते हुए लेकिन थ्रो बाउंस किया था, 1 रन का इजाफा होता हुआ. काफी समय बीत चुका है. पहले ओवर में हमने चौका देखा था पहले गेंद के ऊपर, उसके बाद चौके छक्के के लिए तरस रहे. छक्का तो दूर की बात, डबल ट्रिपल के लिए भी यहाँ पर मैदान के ऊपर संघर्ष करना पड़ रहा है. ये है क्वालिटी क्रिकेट मैदान पर. विकेट टू विकेट बॉलिंग होती है, फील्डिंग चांगली होती तर रन्स बनतील कशा, हा मोठा प्रश्न चिन्ह सध्या तरी गुरसई टीमला पडलेला. वो प्लेसमेंट यहाँ पर बिल रक्षा से खेला शॉट था. इस गेंद से 1 रन जरूर मिलेगा लेकिन 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. जो जुनून, जज्बा, ताकत, कयामत सब कुछ दांव पर लगा जा रहे हैं और पूरी कायनात लगा कर कसी हुई मंजी हुई गेंदबाजी की जा रही है बीच मैदान पर. मजा आ रहा है राहुल इस माहौल में. जरूर आपण बघतो मैदानाच्या सध्या तरी जी बॉलिंग पाहायला मिळते, आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. त्याचंच कारण की काय, गुरसई संघ बाकफुटला मॅच मध्ये मचिंद्र सर. विनय केने, ये देखिए गेंद लेग से बाहर थी लेकिन यहाँ पर अंपायर को शक की निगाह से देखा था, लेकिन टप्पा करने के बाद गेंद अंदर की तरफ. विकेट कीपर की तारीफ करना चाहूंगा जिस अंदाज में उन्होंने गेंद के ऊपर फील किया. डॉट की समाप्ति, हार्ड डॉट गेंद मैदान के ऊपर कांटे की तरह चुपेगी यहाँ पर इस गोर से टीम को. जिस टीम ने पिछले मुकाबले में इतिहास के पन्ने के ऊपर अपनी दास्तान लिखी थी, 81 रन उन्हें चेस किए थे लेकिन 51 रन बनाने के लिए कहीं पापड़ बेलने पड़ रहे. टीम का रुकावट स्कोर 16-4 विकेट के नुकसान के ऊपर. मोनिश गेंदबाजी में ब्लॉक कॉल की गेंद, खराब शॉट का चैन. इस तरह से आप नहीं खेल सकते क्योंकि ये गेंदबाज काफी तेज है. ऐसे शॉट खेलने के लिए आपके पास वो तजुर्बा होना चाहिए, वो फुटवर्क होना चाहिए, वो निगाह होनी चाहिए, वो बॉडी का बैलेंस होना चाहिए और सबसे ज्यादा कॉन्फिडेंस, आत्मविश्वास होना चाहिए. डॉट गेंद की समाप्ति. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. चांगली बॉलिंग सध्या तरी होत असताना काही पाहुण्यांचा देखील आगमन आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. मॅच मध्ये आपण बघितलं तर सध्या तरी ऑल इज वेल टेंबवली.
ये देखिए रिवर्स का जरिया, हार कोशिश नाकाम है विनय की। विनय ने कोशिश की, इससे पहले भी कई शॉट लगाने की कोशिश की, लेकिन कई कोशिश के बावजूद भी नाकामी हासिल होती। तो यहाँ पर ओवर का पास समापन, पानी की मांग की गई, 3 ओवर का गए समापन, टीम का स्कोर 16 और जीत के लिए अब लंबा लक्ष्य यानी कि 51 का लक्ष्य हम बात करेंगे। पहले ओवर में राहुल 9 रन मिले, दूसरे ओवर में 4 रन मिले और इस ओवर में 2 रन मिले, यानी कि पहले 6 गेंद में 9, पिछले 12 गेंदों में 6 और टीम का स्कोर यहाँ पर 16, जीत के लिए 51 का लक्ष्य। अब समीकरण बनेगा 12 गेंदे 35 रन की आवश्यकता। डीजे सो मच। 1 मिनिट डीजे मास्टर आपल्याला थांबवतोय। मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता नक्कीच ज्यांचा शुभागमन आहे ते आमचे जोबिली गावचे उद्योजक खरं तर हरेजी धुळे साहेब, त्यांच्या साथीनं बळी धुळे साहेब आणि आमचे बदलापुरातील एक नामांकित उद्योजक संजयजी पातकर साहेब यांचे इथे मात्र शुभागमन आहे, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत। साहेब आपण आलात, मुलाचा वेळ आपण या स्पर्धेमध्ये दिला। संजयजी पातकर साहेब, बळी धुळे साहेब, हरेजी धुळे साहेब, आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत। यस डीजे। ये सभी दर्शकों का यहाँ पर स्वागत करना चाहेंगे। पधारे हुए सभी अतिथिगण, ये काफिला हम देख पा रहे हैं क्योंकि ये प्यार परसा है हमारे प्रतीक दादा ने, ये प्यार परसा है हमारे मयूर दादा ने। उनके प्यार के खातिर कई अतिथिगण यहाँ पर मंच के ऊपर आते हुए शुभ आशीर्वाद देते हुए इस प्रतियोगिता का आगाज सर के लाडले चाहते विधायक सम्मानीय किशन जी कतोरी साहब, इनके शुभ हाथों से ठीक 11:30 बजे हमने इस मैदान के ऊपर आगाज किया था। उसके बाद प्रतियोगिता का आगाज हुआ था। कितनी प्रतीक्षा की राहुल इस प्रतियोगिता के लिए, हमने 365 दिन हमने गिन गिन के इंतजार किया और इस बार जो धमाका दिखाया ना प्रतीक दादा और मयूर दादा ने, वो लाजवाब है राहुल। क्योंकि इस मैदान के ऊपर पिछले साल डे टूर्नामेंट हुई, उसके बाद नाइट हुई, लेकिन दोनों को जोड़कर यहाँ पर जो धमाका किया है वो डे नाइट फॉर्मेट का धमाका। दुनिया के कोने कोने से शुभकामना आ रही है। और जब हमने बात की यहाँ पर मयूर दादा से सुबह इंटरव्यू में कि पिताजी की याद आ रही है क्या, तो वो काफी भावुक भी हुए थे राहुल, क्योंकि सबका आशीर्वाद मिल रहा है उनको, लेकिन पिताजी को मिस कर रहे हैं। लेकिन पिताजी भी काफी खुश हो गए क्योंकि जितना काम उन्होंने उनके नाम से किया है वो काबिल तारीफ है। मैदान के ऊपर रुक करेंगे, मैदान के ऊपर दोस्तों कहीं भी मत जाना। 12 गेंदे 35 की आवश्यकता। जिस प्रकार से मुकाबला होना चाहिए उस प्रकार से नहीं हो पा रहा है, लेकिन गेंदबाज की मैं तारीफ करना चाहूंगा। ये मुकाबला कई विभिन्न मोड़ से गुजर चुका है और ये देखिए, ये इसी की हमने बात कही थी कि पापा कहते हैं बेटा हमारा बड़ा नाम करेगा। जब ये दृश्य हम देख पाते हैं तो हमारी आंखें भी नमी हो जाती है, लेकिन जब ये माहौल देख पाते हैं तो हमें गर्व महसूस होता है। ऐसा ही शानदार नजारा हम देख पा रहे हैं मैदान के ऊपर। 12 गेंदे 35 की आवश्यकता। कई दर्शक हमसे यूट्यूब से जुड़ चुके हैं। मैं मच्छिंद्र बाडिल आपका स्वागत करता हूं। हमारे साथ है ओमकार शेट्टी, हमारे साथ है राहुल बोहिर और हमारे साथ है राहुल चौहान। सभी का हम स्वागत करेंगे। हमारे कुणाल बोहिर यहाँ पर बिल्कुल स्कोर की भूमिका अदा करते हुए, टेनिस क्रिकेट डॉट गौरव सावंत सर की पूरी टीम हमारे साथ है और जेपी पैनल हमारे साथ है। सभी का स्वागत है। 12 गेंदे 35 की आवश्यकता। माहौल नहीं बन पा रहा है जो हम बढ़ाने की कोशिश कर रहे राहुल, क्योंकि जिस प्रकार से बल्लेबाजी नहीं हो पा रहे, गेंदबाजी उफान पर चल रही है। इस बीच गेंद, ये देखिए डॉट गेंद की समाप्ति। हाँ, अब समीकरण काफी लंबा चल रहा है। 11 गेंदे 35 की आवश्यकता। डॉट चेंडूंचा आपण जर आता सध्या तरी विचार केला, जर पसरसण बघितला तर तो जास्त आतापर्यंत बघतो आपण, जास्त डॉट बॉल खेळलेले आहेत आणि गोरसेही संघ घेतो असं वाटत नाहीये. ज्या अनुषंगानं गोरसेचा असा ग्राफ कधीच नसतो की डॉट चेंडू आपल्याला जास्त पाहायला मिळेल. मच्छिंद्र सर, ये जी हाँ बिल्कुल। इस बीच यह गेंद पटकी भी गेंद थी, गेंद का पीछा क्या, खिलाड़ी वहां पर आते हुए लॉन्ग पर एक बैकअप दिया, लेकिन रन मिलेंगे 2 रन। यस, फिंगर गोज बाय अंपायर, यानी कि विकेट का नुकसान, 5वें विकेट का नुकसान। अब 10 गेंदे 34 की आवश्यकता। माहौल काफी ठंड है और एक खेल धीमे आंच पर चलता है। यस राहुल, डीजे तो ते मान्यवर खरं तर भिवंडी विभागातून आपण पाहू शकता सुजित पाटील साहेब, तात्या शेठ यांचं देखील शुभागमन होतं, त्यांचंही आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आमचे कानूर गावचे रुपेशजी राऊत साहेब, त्यांचंही शुभागमन झालंय, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. यस, टीम का स्कोर यहाँ पर काफी धीमे आंच पर चलता मुकाबला। 10 गेंदे 34 की आवश्यकता। जो मुकाबला हमने पहले देखा था वो टीम नजर नहीं आ रही है। सही फरमाया था राहुल अपने, जो गोलसे टीम को पिछले मुकाबले हमने देखा था वो गोलसे टीम नजर नहीं आ रही है। पटके हुए गेंद थी, खींच के खेला इस गेंद को, मिड विकेट के ऊपर से गेंद सीमा पर, शानदार छक्का। अब आएगा खेल का असली मजा। अच्छे
और ये जो छलांग लगाई थी ना वो काबिल तारीफ थी राहुल। जिस प्रकार से एक्शन रिप्ले दिखाया था, ये देखिए स्क्रीन के ऊपर एक खूबसूरत मुस्कुराते चेहरे, चेहरे पर नूर, सफलता चेहरे पर बयान करते हुए मयूर दादा की ये स्माइल हम देख पा रहे। यस, और टीम का स्कोर अब 9 गेंदे 28 की आवश्यकता। अब मजा आएगा इस छक्के किस्से के साथ। फुल टॉस गेंद दी, फिर एक बार पहले का फेस खोला, गेंद जा रही है लॉन्ग लेग के रीजन में, एक और बाबू का यहाँ पर शानदार छक्का। थोडासा उशीर झाला की काय मैदानाच्या मध्ये किशोर मुकादमनं केली आक्रमणाला सुरुवात या मॅच मध्ये। किशोरनं आजवर जेव्हा जेव्हा क्रिकेट केला, जेव्हा जेव्हा गोसीसाठी खेळलेला आहे, तेव्हा तेव्हा त्याने सामना जिंकून दिलेला आहे। आणि मी मगाशी सांगितलं बंदे में है दम, नाम है किशोर मुकादम। यस रोनी, अब ये 2 गेंद में 2 छक्के इस मैदान के ऊपर करवट ले चुका है और जो मुकाबला धीमे आंच पर चल रहा है। हाँ, अब आग लग रही मैदान के अंदर। राहुल बाबू को यहाँ पर पीछे रखा था, क्या गहरी साजिश थी मैदान पर? डेफिनेटली आता मात्र किशोर मुकादमनं आक्रमणाला सुरुवात केलेली आल्या आल्या। इस बीच गेंद, एक और बढ़िया शॉट, लेकिन इस बार ऊंचाई ज्यादा लंबाई कम और ये प्राइज विकेट। जी हाँ, प्राइज विकेट, और यहां से विकेट का पतन। फिर एक बार मैदान के ऊपर शानदार वापसी। में बाबू ने आग लगाई, लेकिन बाबू को फिर एक बार ठंडा कर दिया आदित्य ने। अब से अच्छी गेंदबाजी कर आप समीकरण बनेगा 7 गेंदे 23 की आवश्यकता। राहुल, ये अंतिम गेंद काफी बड़ी होगी, इसके ऊपर निगाह होगी, क्योंकि ये चर्चा का विषय बनेगा मुकाबला इस अंतिम गेंद के ऊपर ना। डेफिनेटली हा चेंडू निर्णायक आणि महत्वाचा आहे। बघा बाबू आल्या आल्या त्यानं 2 सिक्सर मारल्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलसेने कमबॅक केलेला आहे। मग आता हा निर्णायक चेंडू असणार आहे, याच्यावरती एखादा क्रमांक महत्वाचा आहे। आदित्य की अंतिम गेंद, ओ अच्छी गेंद, चेंज ऑफ पेस, लेकिन गेंद टपक आने के बाद हल्की सी बाहर की तरफ आकार लेते हुए अबू वाइड का इशारा। अब अजिंक्य रहाणे स्टैंड से आवाज चीखी गूंज रहे। हमें भी अच्छा नहीं लगता सुना सुना मुकाबला, जब मैदान के ऊपर चीखे होती है, चीखों से गूंजता तालों की गूंज होती है, तो मजा आता है मुकाबले का। आपके समीकरण बनेगा 7 गेंदे और 22 की आवश्यकता। मुकाबला अभी भी ऑन है मैदान पर। ये देखिए, डर है, खौफ है मैदान के ऊपर। जी हाँ राहुल, क्या कहोगे? यहाँ पर 2 गेंदे वाइड, अंतिम गेंद फेंकने के लिए ये दबाव मैदान पर। जरूर हा दबाव आहे, आपण बघतोय मच्छिंद्र सरकारांका ह्या चेंडूवरती एखादा मोठा फटका हवाय। तुम्ही जो उल्लेख केला की मॅच मध्ये मजा येणं गरजेचं आहे, मॅच मध्ये सुरस होणं गरजेचं आहे, मॅच एक टीम जिंकणार आहे। मग आता मॅच मध्ये जो आनंद घेण्यासाठी प्रेक्षकाने क्राऊड जो आहे 14 स्थान पाक आहेत, त्यांना आनंद घेता येणं गरजेचं आहे, त्यासाठी मॅच मध्ये मजा हवी आहे। रोहन शाह गेंद पर है, रोहन कहने अंतिम गेंद इस ओवर की 6 गेंदे 21 की आवश्यकता। ये देखिए आपकी बार चेंज ऑफ पेस, यस इट्स अ वाइड, एब्सोल्युटली वाइड। अंपायर से कोई भी बातचीत नहीं करेगा, अंपायर डिसीजन विल बी फाइनल। राहुल, क्या खौफ है, ये डर है मैदान के ऊपर या फिर दबाव है, क्या कहोगे? 20 की आवश्यकता। जरूर हा आपला हा दबाव पाहायला मिळतो मच्छिंद्र सर, ज्यानुसार बघतो आपण नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात मोठी नामांकित क्रिकेट टुर्नामेंटचं ऐलान देखील झालेलं आहे। ती महाराष्ट्राची एवनजोडी विद्यमान सरपंच माननीय श्री सुखीजी डाकी साहेब आणि त्यांच्यासोबत युवा नेते माननीय श्री निलेशजी पाटील साहेबांचं आगमन आपलं बदलापूर नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्राची एवनजोडी ज्यांच्या माध्यमातून भूतो ना भविष्य असा आपल्याला बिग शो पाहायला मिळतोय, त्या स्पर्धेचे लाडके आयोजक प्रभारी सरपंच, यावेळेचा फटका सुंदर आहे आणि आगाज केलेला एवनजोडी मैदानाच्या आतमध्ये गोलसई बी टीमच्या माध्यमातून पुन्हा कमबॅक झालेले, आग लागले मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र सर। क्या बात है, आइए एवनजोडी, यस ओमकार,
तर नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झाला अंजूरचे आदरणीय विद्यमान सरपंच सुकेशदा डाकी आणि त्या सोबतीनं भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आदरणीय निलेशदा पाटील. तर या एवन जोडीचं करूयात आपण रंगमंचकावरती हार्दिक स्वागत. येत्या 22 फेब्रुवारी ते 5 मार्च केंद्रीय मंत्री चषकाचं अजून एक भव्य दिव्य पर्व 32 बाईक एक 4 व्हीलर सोबत आपला भेटीसाठी येईल आणि आमचे जिवलग मित्र सुकेशदा आणि निलेशदा यांचा व्यासपीठावरती वेलकम. पण थोडाच वेळात अजून एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडले जाईल. भिवंडीच्या सध्या क्रिकेटमध्ये आणि राजकीय कला क्रीडा क्षेत्रामध्ये चर्चेत असणारं नाव तात्या शेठ अर्थात सुजितजी पाटील साहेबांचं त्यांचं देखील व्यासपीठावरती काही क्षणात वेलकम मयूर ग्रुपच्या वतीनं आपण करतोय. नाव बॅक टू क्रिकेट. जवळ मॅचमध्ये भरपूर चांगला संघर्ष मैदानावरती रंगतोय. टेंबवली त्यांच्या विरुद्ध गोरसई या आवाज पुन्हा एकदा ऐकूयात. मॅचमध्ये पूर्णपणे जीव टाकलाय आमच्या दोन्ही समालोचक मित्रांनी राहुल भोईर सर आणि मच्छिंद्र पाटील सर. इट्स ओवर टू यू कमेंट्री बॉक्स. ये देखिए फुल टॉस गेंद थी, फेयर डिलीवरी यहाँ पर सीधा 6 रन के लिए कहां से क्या मुकाबला आ चुका है. मुकाबला था 12-35, 11-35, 10-34, 9-28, 8-23, 7-22, 7-21, 7-20 और 7-19. अब मुकाबला आ चुका है 6 गेंदे 13 की आवश्यकता. अब आग लग रही मैदान के ऊपर. जबरदस्त मॅच पाहिला. मी जो उल्लेख केला मैदानाच्या मध्ये असं वाटत ना की गोरसई बी संघ घेतो बाजूला तिकडे बघतो आपण खेळाडू कक्ष आहे. मग लगेच त्यानं उत्तर दिला कॉमेंट्री बॉक्सला देखील आम्ही गोरसई बी वालेच आहोत, आम्ही गोरसई करत आहोत ज्यासाठी आमचं क्रिकेट जाणलं जातं. अखंड महाराष्ट्रावर या टीमची चर्चा असते आणि मगाशी देखील सांगितलं की जेव्हा जेव्हा गोरसई पुन्हा सांगतो मी 6 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू 13ची गरज आहे. आग लागली मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं लक्ष पुन्हा बघतो आपण एकाकडे हाणलेलं आहे. असं वाटलं की एकंदरीत हा सामना सहजरित्या टेंबवली जिंकेल. आता हार कसली मारतीये गोरसई त्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये दाखवायचे करून जरी भावेश पवार नसला तर देखील आम्ही 100% चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. फेयर डिलीवरी कहा था हमने, फेयर डिलीवरी. काय चेंजेस आहेत. 13 पाहिजेत. 6 गेंदे 13 की आवश्यकता. यह छानबीन की जाएगी, तब्दील की जाती है. फिलहाल हम चलेंगे स्टेज के ऊपर. हमारे यहाँ पर A1 जोड़ी दिखाई जा रही है. ये हमारे सुकेश जी डाकी और यहाँ हमारे नीलेश जी पाटिल. स्वागत है आपका इस प्रतियोगिता में. यस राहुल, विश्लेषण करना आपको. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरं एक तर मिनिट राहुल, एक मिनिट. यस ओके ओके गोराटकर. तर चला आपण पुन्हा मॅचला करूया सुरुवात. मॅच ऑन कारण का करेक्शन आहे ते आपलं सांगणं गरजेचं आहे. आणि बघतो मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ऑनलाईन संख्या वाढत चाललेली आहे. मच्छिंद्र सर काल जसं बाबूने सांगितले की फोनला हात लावायचं नाहीये, 50 पेक्षा जास्त फोन वाजून गेले. मग आता फोनला हात लावू शकत नाहीये तसं अलाव देखील नाही. कोणाच्या शुभेच्छा. आणि बघतो मैदानाच्या आतमध्ये गोरसईकर एका बाजूने आहेत आणि दुसऱ्या बाजूने बघतो आपण सध्या तरी टेंबवलीवाले देखील हार कसली मानतात. जबरदस्त मॅच. 6 चेंडू शिल्लक विजयासाठी 13 धावेची गरज आहे. राहुल, क्रिकेट का दस्तूर है, एक और मुकाबले का टर्निंग पॉइंट बन सकता है. दस्तूर है क्रिकेट का. 22 रन मिले इस पिछले ओवर से और क्या आग लगी मैदान के ऊपर. जो मुकाबला धीमे हाथ पर चल रहा था और अब बड़े हाथ पर चलता हुआ. 6 गेंदे और समीकरण था 13 की आवश्यकता. दिल को दहला रहा है मुकाबला. अब मजा आ रहा है मुकाबले में. वाह भाई वाह, क्या मुकाबला. बैटर पैड में गेंद थी, गेंद बिट्टू के पीछे, लेकिन यहां से क्या हुआ. एक ही पटरी पर 2 ट्रेन, यानी कि एक गेंद में 2 खिलाड़ी. यहां से विकेट का नुकसान और ये 7वां विकेट मैदान से बाहर. राहुल, जब भी मंच के ऊपर A1 जोड़े आती है तो चक्के चौके लगते हैं. मकर संक्रांति ट्रॉफी में जोड़े आई थी तब चौके छक्के लगे. टोंडरा के मैदान पर आए तब चौके छक्के लगे. नवंबे प्रीमियर लीग में आए तब चौके छक्के लगे और अब इस मैदान पर आए तब चौके छक्के लगे मंच के ऊपर. डेफिनेटली आपण बघूया एक्झॅक्ट चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे आणि इकडे बघतो आपण कॉटबॅन फलंदाज बाद झालेले आहेत. परंतु मैदानाच्या बाहेर बॅटर या मॅच मध्ये अजून आपल्याला रंगात पाहायला मिळते. 6 चेंडू 13ची गरज असताना पहिला बॉल वरती विकेट इथनं मिळवून दिलेली आहे मोनिशनं. आता शिल्लक बघतो आपण समीकरण 5 चेंडू शिल्लक आहेत 13 धावेची गरज आहे. तर क्रिकेटचा आपण बघतो सातत्याने प्रत्येकाचं लक्ष लागलं. प्रत्येकी चेंडूच्या नंतर आपल्याला वेगळी पाहायला मिळते. गणित आपल्याला वेगळं पाहायला मिळतं. कधी चेंडू जास्त इकडे नाहीयेत, कमी चेंडू आहेत, रन जास्त आहेत. आणि आता या मॅच मध्ये सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही टीमला 50-50 चान्स है. 5 चेंडू शिल्लक आहेत 13ची गरज आहे थरार क्रिकेटचा. झंझर कर रख दिया इस मुकाबले में. पहले तले जंदे जमीन खिसक गई और सर्दियों में आग लगाने वाला मुकाबला. बड़ा मजा आ रहा है. 5 गेंदे 13 की आवश्यकता. लाजवाब मुकाबला.
ये देखिए ऑन साइड में खेलने के चार पीछे गए थे बल्लेबाज, लेकिन एक और विकेट का नुकसान हो सकता है और 8वां विकेट। और हैरी यहाँ पर बताते हुए ये क्या हो रहा है मैदान के अंदर, रन तो बरस रहे लेकिन विकेटों का नुकसान भी हो रहा है। एक तरफ रनों का सिलसिला, एक तरफ विकेटों का सिलसिला। आप 4 गेंदे राहुल, 13 की आवश्यकता। यस, निश्चित तौर पर देखिए कि एक्शन रिप्ले हम दिखाएंगे इस गेंद के बाद। ये देखिए एक्शन रिप्ले इसलिए दिखाया जा रहा है कि जो ग्रीन पैच है ना वहां पर गेंदों को पिच किया जा रहा है और वहां से गेंद अंदर आती है राहुल, और वहां से गेंद को खेलना काफी मुश्किल बन जाता है। इसे कहते हैं अनुभव, इसे कहते हैं तजुर्बा, इसे कहते हैं गेंद को पढ़ना, इसे कहते हैं विकेट को पढ़ना और इसे कहते हैं तजुर्बे को इस्तेमाल करना। लाजवाब गेंदबाजी। 16,000 दर्शक इस मैच से जुड़ चुके हैं। सभी का स्वागत करेंगे tenniscricket.in के जरिए, क्योंकि जिन्होंने भी इस प्रतियोगिता को ग्लैमर दिया है। कहां से कहां मुकाबला आ चुका है। विकेट गिरी 8, अब समीकरण बनेगा 4 गेंदे 13। अब विकेटों को भी बचाना, रनों को भी निकालना, यानी कि सांप भी मरे और लाठी भी सुरक्षित। मजा आ रहा खेल का। ये देखिए दबाव है मैदान के ऊपर, ख्वाब है मैदान के ऊपर, डर है मैदान के ऊपर, लेकिन हरी को कोई डर नहीं है। हरी एंजॉय करे मैदान के ऊपर, उनका कोई रोल नहीं यहाँ पर। कोई भी हारे कोई भी जीते, हमें मुकाबला अच्छा चाहिए। लाजवाब मुकाबला और क्या माहौल बन चुका है, संगीन माहौल, रंगीन मुकाबला। मजा आ रहा है गेम मैच का। और ये होगा मुकद्दर का चौका, ये मुकद्दर उनकी दासिया पर। और ये देखिए हरी का अंदाज, ये गेंद सीमा पर, 4 रन। हुआ भाई हुआ, लाजवाब, ये मुकद्दर का साथ। यस दिस है प्रेक्षकांचा पूर्ण पैसा वसूल झालेला आहे। 14 स्टार मध्ये बसायला जागा नाहीये, एवढे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत। 3 चेंडू शिल्लक आहे, तुझ्यासाठी 9 धावेची गरज आहे। काविली या मॅच मध्ये 3 चेंडू 9 धावा 3 चेंडू। गोलसाई जिंकणार आहे की टेंबवली इथे मात्र विजयाचा झेंडा रोवणार आहे। जबरदस्त मॅच। प्रेक्षक बघा, प्रेक्षक आणि प्रेक्षक, फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक। 14 स्टँड मध्ये बसायला जागा नाहीये, रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि महाराष्ट्रातील एक नामांकित ही क्रिकेट टूर्नामेंट। 3 गेंदे 9 रन और ये गेंद 6 रन। लाजवाब पारे, अनबिलीवर क्रिकेट मैदान के अंदर, और ये सीधा 6 रन। ये देखिए दर्शक मैदान के अंदर यहाँ पर जल्लोष करते हुए। ऐसा नहीं लग रहा कि इस मैदान के ऊपर हम कमेंट्री कर रहे हैं, ऐसा लग रहा है कि डीवाई पाटिल स्टेडियम में कमेंट्री कर रहे हैं। क्या नजारा, मुकाबला खुला मैदान पर। जबरदस्त। आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा क्षण आपल्याला मच्छिंद्र पाटील आज अनुभवायला मिळतोय। मयूर दादांचं, प्रतीक दादांचं मनापासून आभार, कारण का आज आपण कमेंट्री करतोय। ऐतिहासिक आजचा क्षण आहे। प्रेक्षक बघा, तुम्ही बघता जिथे जागा भेटेल तिथे प्रेक्षक आहे। जरा जोरदार टाळ्या मित्रांनो, हा विजय आयोजकांचा आहे। प्रत्येक दादा, मयूर दादांनी घेतलेली मेहनत। 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, विजयासाठी 3 धावेची गरज आहे। जल्लोष होणं गरजेचं, आवाज येणं गरजेचं आहे। बोला जय श्रीराम, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। थैंक यू सो मच। क्या माहौल बना दिया पर राहुल, क्या माहौल बना दिया। मैंने पहले ही कहा था टॉस उड़ाने से पहले कि आपने यदि ब्रेकफास्ट नहीं किया तो करके लो, क्योंकि अगला एक सफर आपको हिलने को नहीं मिलेगा और उसी अंदाज में मुकाबला चल रहता है। इसलिए राहुल मैंने कहा था कि पुट योर बेल एंड गेट रेडी फॉर फ्लाई, हवा में सफर के लिए तैयार हो जाए। और ये सफर मैदान के ऊपर डगआउट में जो खिलाड़ी बैठे थे वो खड़े हो चुके, हमारे रोमते खड़े हो चुके, मैदान में आग लग चुके। और क्या मुकाबला मैदान के ऊपर। मैं तारीफ करूंगा रोहन की। ये देखिए दर्शक इस मैदान में आज का लुत्फ उठाते हुए। 2 गेंदे और 3 रन की आवश्यकता। तारीफ करूंगा मैं रोहन कहने की, क्या लाजवाब बल्लेबाजी की, अपने आत्मविश्वास को टस से मस होने दिया और क्या खेल करे मैदान के ऊपर। ये देखिए दर्शक इस मैच के लुत्फ उठाते हुए। ये रौनक है, ये शान है हमारे प्रतियोगिता की।
जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट 16,000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत आणि इकडे 14 स्टँडमध्ये बसायला जागा नाहीये. अक्षरशः सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आणि काय आपल्याला सामना पाहायला मिळतो. दोन्ही टीमनं अक्षरशः इकडे मेहनत केलेली आहे, अक्षरशः इकडे घाम गाळलेला आहे. मात्र या मॅच मध्ये एक्झॅक्ट कोण जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह मात्र विजय मयूर दादांचा आहे आणि प्रतीक दादा पिसेकरचा हा विजय आहे. ज्या अनुषंगाने क्राऊड बघतो आपण आता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नोंद होईल या चषकाची. ज्या अनुषंगाने क्रिकेट टूर्नामेंट पाहायला मिळते. जबरदस्त सामना, 2 गेंदे 3 रन, लाजवाब मुकाबला मैदान पर. और ये डॉट गेंद अब क्या होगा मैदान के अंदर. वाह भाई वाह, क्या मुकाबला मैदान के ऊपर. अब 1 गेंद 3 रन, 2 आएंगे तो सुपर ओवर. क्या राहुल, इस मैदान के ऊपर हम सुपर ओवर देखने जा रहे हैं और ये क्राउड को देख रहा है. ऐसा लग रहा है कि ये मुकाबला वर्ल्ड कप का वानखेडे स्टेडियम में हो रहा है. डेफिनेटली पैसा पूर्ण वसूल झालेला आहे आणि प्रेक्षकांची गर्दी बघा, गर्दी आणि गर्दी पाहायला मिळते. 1 चेंडू 2 धावेची गरज आहे, 3 धावेची गरज आहे. 2 बनवल्या तर आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळते. सुपर ओव्हर बघायचे आहे की प्रेक्षकांना हा मोठा प्रश्नचिन्ह. मात्र या मॅच मध्ये काय होईल. 1 बॉल 3 ची गरज, जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. यावेळेचा चेंडू सुंदर आणि इकडे बघतो आपण विजय मिळवत असताना 2 धावेने हा विजय संपादन केलेला आहे टीम टेंबवलीनं. अभिनंदन टेंबवलीने हाडला गोल सही या सीझन. सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, परंतु आपण प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान इथे करतोय. कारण अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती आपण इथे मात्र जपतोय आणि ते मान सन्मान होत असतात. त्यानंतर मी विनंती करेल संदेशजी ढमढारे साहेब, आपण देखील आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपण जोडल्या गेलात, आपलं आम्ही करतो स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. काय सामना रंगला होता, पैसा वसूल मुकाबला आपण पाहिला. शेवटच्या बॉलपर्यंत आपण पाहिलं ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर गोरसई संघ त्यांच्या अगेन्स्ट टेंबवली हे मॅच नेहमीच शेवटच्या बॉलपर्यंत रंगत असते आणि आज देखील तसाच सामना आपण पाहिला. शेवटच्या बॉलपर्यंत एका चेंडूमध्ये 3 धाबांची गरज असताना हा सामना जिंकलाय टेंबवली टीमनं. त्यानंतर कृष्णा शिनारे काका, आपण देखील या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करू. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय खरबे गावचे उद्योजक महेशजी फुटाणे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. कृष्णा शिनारे काका, आपण याचा आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मानकिवली गावातील उद्योजक समाजसेवक कृष्णा शिनारे यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. नुकताच आमचे प्रीतमजी कर्णिक, त्यांचंही शुभ आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं अक्षयजी कडव, त्यांचंही शुभ आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. तदनंतर मी विनंती करेल प्रमोदजी पिसेकर साहेब, आपण देखील आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. आमचे नरेशजी यशवंतराव ते देखील जोडले गेलेत, त्यांचाही सन्मान आपण करू. दिनेशजी यशवंतराव, त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रमोदजी पिसेकर, आपणास विनंती करतो आपण या. आमचे संतोषजी खारीक साहेब देखील जोडले गेलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. चला या मॅच समार्थ मॅच आमच्यापर्यंत पोहोचवा. राहुल 1 मिनट रुकाना चाहेंगे. मैन ऑफ द मैच का अगर मोनिश आइए, साइडलाइन से जो जुड़ चुके हैं. क्या मुकाबला था, क्या माहौल था, ऐसा बिल्कुल नहीं लगा. राहुल सर 1 मिनिट थांबवतो. आणि जे 4ही गोलंदाज आहेत टेंबवलीचे, त्या प्रत्येक बॉलरसाठी साहिलदादा पाटील जे पुरस्कर्ते आहेत टेंबवलीचे, त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पर बॉलर या ठिकाणी पारितोषिक आहे. तर टेंबवली आपण देखील ते कव्हर करायचं. धन्यवाद. तदनंतर मी विनंती करेल नरेशजी यशवंतराव साहेब, आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. खरं तर बदलापुरातील नामांकित पाकारमध्ये